കർത്താവ് നമുക്ക് നല്ലൊരു അവസരം കൂടെ തന്നതിനായി സ്തോത്രം. प्रभु ने हमको और एक अच्छा अवसर दिया, उसके लिए धन्यवाद. നമ്മൾ വചനത്തിലൂടെ നമ്മൾ കർത്താവിൻ്റെ ശിഷ്യന്മാരായി തീർന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അതാണ് വചനം അഭ്യസിക്കുക എന്നതിൻ്റെ അർത്ഥം. जब हम वचन पढ़ते समय में उसका खासियत यह है कि हम लोग सब प्रभु के चेले बनते जा रहे हैं. നമ്മൾ വിശ്വാസികളാണ്, हम लोग विश्वासी तो है ही, എന്നാൽ ഈ വിശ്വാസികളായി തീരേണ്ട ചില ഘടകങ്ങളുണ്ട്. परंतु विश्वासी बन जाने के लिए कुछ बातें हैं. അവർ ദൈവമക്കളാണ്, और वो लोग परमेश्वर के बच्चे हैं. പക്ഷേ നമ്മൾ ദൈവമക്കൾ എന്ന് പറയുമ്പോൾ യേശുവിനെ കർത്താവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ ദൈവമക്കളാണ്. हम जब प्रभु यीशु मसीह को अपना उद्धारकर्ता और प्रभु मानकर जब स्वीकारा, तब हम परमेश्वर के संतान हो गए. എന്നിരുന്നാലും നമ്മള് പുത്രന്മാരെന്ന രീതിയിലേക്ക് ആയിത്തീരുവാൻ വചനത്തിന്റെ പോഷണവും അഭ്യാസവും നമുക്ക് ആവശ്യമാണ്. परंतु बच्चे भले ही हो गया हो, पुत्र तो हमने प्राप्त नहीं किया. उसके लिए वचन का अभ्यास में और वचन में बने रहने की वजह से क्या होगा, एक बढ़ोतरी होता है जो आगे चलकर हम पुत्रों में बदल जाते हैं. നമ്മൾ വിശ്വാസികളാണ്, हम लोग विश्वासी तो है ही, അപ്പോൾ തന്നെ പുരോഹിതന്മാരാണ്. उसी समय में हम लोग एक याजक भी है. നമ്മളെ പുരോഹിതന്മാരായി തീർന്നുകൊണ്ടിരിക്കുന്ന ഒരു ശിക്ഷണമുണ്ട്. परंतु उसी के अलावा एक याजकपन में भी एक सेवा, याजकपन का भी एक सेवा है, उसमें भी बढ़ते रहने का जरूरी है. ഒരു പുരോഹിതൻ വിശ്വാസിയായി തീരുകയല്ല, एक याजक विश्वासी नहीं बन रहा, വിശ്വാസി പുരോഹിതനായി തീരുക. बल्कि एक विश्वासी याजक बन रहा है, संपूर्ण याजक हो जाता है वो. അപ്പൊ നമ്മൾ വിശ്വാസികളായി തീർന്നത് കൊണ്ട് മാത്രമല്ല തൃപ്തിപ്പെടേണ്ടത്, ആയിത്തീരേണ്ട അനേക ഘടകങ്ങൾ ദൈവാത്മാവ് നമ്മളെ അഭ്യസിപ്പിച്ചെടുക്കും. तो इसके लिए मैं भी विश्वासी हूँ, उसी में तृप्त और खुश नहीं होना है. विश्वासी बन जाने के बाद और भी बातें हैं, और भी पदवी है, और भी बातें हैं जिसमें प्रभु हमको बढ़ाकर आगे बढ़ाना चाहता है. इसलिए उस विषय में हमें पूरा उत्साह के साथ बढ़ने के लिए हमें अपने आप को समर्पण करना है. വിശ്വാസികൾ രാജാക്കന്മാരാണ്, विश्वासी राजा भी है, പക്ഷേ വിശ്വാസി ആയതുകൊണ്ട് മാത്രം അവന് ശിക്ഷണം ആവശ്യമുണ്ട്. രാജാവാകണമെങ്കിൽ എന്തെല്ലാം യോഗ്യതയാണ് വേണ്ടത്? परंतु वो तुरंत राजा नहीं बन रहा ना. विश्वासी बन जाने के बाद उस राजा बनने का शिक्षण, अभ्यास, उसमें वचन का बढ़ोतरी होना बहुत जरूरी है. और ये विश्वासी जितना वचन का अभ्यास किया, आगे चलकर राजा बनकर प्रकट होगा. വിശ്വാസികളെ ന്യായാധിപന്മാരാണ്, ലോകത്തെ ന്യായം വിധിക്കും. विश्वासी लोग एक दिन न्याय अधिकारी बनने वाले हैं. मतलब क्या, पूरा दुनिया को लोग न्याय करेंगे. അപ്പോൾ എല്ലാവരും ന്യായാധിപന്മാരാകുന്നില്ല. परंतु सब विश्वासी न्याय के अधिकारी नहीं बनेंगे. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവർ വിശ്വാസികളായി തീർന്നതിന് ശേഷം അവർക്ക് ലഭിക്കേണ്ട ശിക്ഷണം വേണ്ടതുപോലെ അവരെ ദൈവാത്മ സഹായത്താൽ സ്വീകരിച്ചില്ല. क्योंकि विश्वासी बन गए करके बोल तो रहे हैं, लेकिन विश्वासी बन जाने के बाद बढ़ोतरी का जो शिक्षण जो जरूरी था, वो शिक्षण का मुकाम नहीं पहुंचने की वजह से आने वाले युग में जो स्थान और पदवी विश्वासियों के लिए नियुक्त किया था, उसमें वो लोग नहीं पहुंच पाए. വിശ്വാസികൾ എല്ലാവരും ഉപദേഷ്ടാക്കന്മാരാണ്, ടീച്ചേഴ്സ് ആണ്. विश्वासी लोग सब लोग उपदेश देने वाले लोग हैं, हाँ. शिक्षण करने वाले लोग हैं. പക്ഷേ വചനം പറയുന്നത് परंतु वचन कहता है നമുക്ക് നമ്മുടെ നാവിന്റെ പ്രയോഗത്തിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് നാം ന്യായാധിപതിയാകുകയാണോ, പുരോഹിതനായി തീരുകയാണോ, രാജാവായി തീരുകയാണോ എന്നൊക്കെയുള്ള ആ പദ്ധതിയിലേക്ക് നമ്മൾ ആകപ്പെടുന്നത്. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ അവിടെ വായിക്കുന്നത്. परंतु हम एक विश्वासी अपना जीव को किस रीति से वो इस्तेमाल करता है, जरूरत पड़ने पर कहां पर लगाम लगाना चाहिए और कहां पर बोलना चाहिए, इस रीति से जब वो किस रीति से यहाँ पर अपना जीव का इस्तेमाल करेगा, उसका परिणाम रहेगा आने वाले युग में एक याजक का सेवा का पद वो स्वर्ग में करेगा, या राजा बनेगा, या अधिकारी बनेगा, या सिंहासन में बैठे. ये सब जबान को किस रीति से, जीव को किस इस्तेमाल करता है, उसके हिसाब से रहेगा. നമുക്ക് ഇവിടെ യാക്കോബ് ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ എന്താ വായിക്കുന്നത്? हम लोग याकूब का पुस्तक 3:1 में हम क्या पढ़ते हैं? मेरे भाइयों, तुम में से बहुत से उपदेशक न बने, क्योंकि जानते हो कि हम उपदेशक और भी दोषी ठहरेंगे. हाँ, അപ്പോൾ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ 2-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ दूसरा वाक्य. हाँ, इसलिए कि हम सब बहुत बार चूक जाते हैं. जो कोई वचन में नहीं झुकता, वही तो सीधा मनुष्य है और सारी देह पर लगाम लगा सकता है. वाक्य 2 जल्दी हिंदी मराठी में पढ़ना. मराठी है क्या? क्योंकि हिंदी बहुत शब्द गलत आया. സൽഗുണ പൂർത്തിയുള്ള പുരുഷൻ. ठीक है, तो हम लोग वाक्य 2 में हम लोग झुकते करके नहीं है, ठोकर खाते हैं आना चाहिए. और वो क्या है, आगे चलकर एक सिद्ध पुरुष बन जाता है. എങ്ങനെയാണ് നമ്മളൊരു വിശ്വാസിയാണ്, हम तो विश्वासी तो है ही. വിശ്വാസിയാകാൻ സിദ്ധനായ ഒരു പുരുഷനാകണമെന്നില്ല. विश्वासी बन जाने के लिए एक सिद्ध पुरुष बनने का जरूरत नहीं है, पूर्णता होने का जरूरत नहीं है. കാരണം നമ്മളെ കൊരിന്തിലെ നിങ്ങൾ ശിശുക്കളാണ്. क्योंकि कोरिन्थ का अवस्था देखो, वो लोग अभी भी क्या थे, दूध पीने वाले शिष्य थे.
बच्चे थे। സ്വർഗത്തിൽ വലിയവരും ഉണ്ട് ചെറിയവരും ഉണ്ട്. इसलिए स्वर्ग में बड़े लोग भी रहेंगे, छोटे लोग भी रहेंगे. എല്ലാ വിശ്വാസികളും ഒരുപോലെ വലിയവരാണെങ്കിൽ അത് നമുക്ക് സ്ഥാനം ഒന്നാണ് എങ്കിൽ തന്നെയും तो हम लोग स्वर्ग में प्रभु ने स्थान सबको एक ही प्रकार नियुक्त किया है, लेकिन सब लोग अगर एक ही प्रकार बड़े हो गए तो ही सबको मिलेगा. അപ്പോൾ ഒരു യഥാർത്ഥ പുരോഹിതനാകണമെങ്കിൽ അവൻ സിദ്ധനായ ഒരു പുരുഷനായി തീരണം. तो स्वर्ग में हम लोग उठा लिया जाने के बाद, महिमा में पहुंचने के बाद वहां पर भी अगर याजकीय सेवा अगर हमको करना है तो यहाँ पर एक सिद्ध पुरुष होना जरूरी है. നമ്മളൊരു പ്രവാചകനാകണമെങ്കിൽ एक सच्चा भविष्यवक्ता बनना है तो ശരിക്കും സൽഗുണപൂർത്തിയുള്ള ഒരു പുരുഷനായി തീരും. एक सिद्ध पुरुष होना जरूरी है. അങ്ങനെ നമ്മളൊരു യഥാർത്ഥ ഡിസൈപ്പിൾ, ഒരു ശിഷ്യനാകണമെങ്കിൽ इसलिए एक सच्चा चेला बनना है तो നമ്മളൊരു യഥാർത്ഥ പുരുഷനായി തീരുന്നാൽ വാക്കിന്റെ ഉപയോഗം എങ്ങനെയാണ് എന്നുള്ളതിനെ കുറിച്ചാണ് ഇവിടെ നമ്മൾ പഠിക്കുന്നത്. तो वो पुरुष, वो सिद्ध पुरुष होना चाहिए. तो वहां पर सिद्ध पुरुष बोलते समय उसका अर्थ क्या है? जबान में सही रीति से लगाम लगाना या जबान को कैसे इस्तेमाल करना चाहिए वो सीखना चाहिए. അപ്പൊ നമ്മൾ അതിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിൽ 8-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 3:8 जब हम पढ़ते हैं, നാവിനെയോ മനുഷ്യർക്കാർക്കും മരുക്കാവതല്ല. 3:8 पढ़े. നമ്മുടെ ശരീരത്തിലെ ഒരു അവയവമാണ് നാവ്. पढ़ना. पर जीभ को मनुष्य में से कोई वश में नहीं कर बस सकता. बस बस. अभी ये जीभ क्या है? मनुष्य का शरीर का एक अंग है. ഇപ്പോൾ ഒരാൾ നരകത്തിൽ പോകുമ്പോൾ ആ നരകത്തിലുള്ള അദ്ദേഹത്തിന് തീ പിടിപ്പിക്കുന്ന അവയവം എന്താണ്? നാവാണെന്നാണ് പറയുന്നത്. या वहां पर जब पढ़ते समय में उस जीभ का खासियत क्या है? उसका 6 का आखिरी भाग पढ़ना. 6 पढ़ना. जीभ एक आग है. हाँ. जीभ हमारे अंगों में अदर का एक लोभ है. हाँ. और सारी देह पर गलत लगाती है. हाँ. और जीवन गति में आग लगा देती है. हाँ. और नरक कुंड की आग से जलती रहती है. देखो, तो ये जीभ, ये अंग जो शरीर का हमारा अंग, इसमें इतना सामर्थ्य है कि एक पापी को नरक का आग में पहुंचाने का कारण क्या बना? उसका जीभ. അപ്പൊ നമ്മുടെ നാവ് എന്ത് ചെയ്യുന്നു? तो मतलब मनुष्य का जीभ, हमारा जीभ क्या करता है? നരകത്തിലേക്കുള്ള തീ നമ്മൾ തന്നെ ഉണ്ടാക്കുന്ന നാവ് കൊണ്ട്. नरक का आग को हम लोग खुद उत्पन्न कर रहे हैं हमारे जीभ से. നമ്മൾ പോകേണ്ടത് എവിടെയാണ്? हम कहाँ जाना चाहिए? സ്വർഗത്തിലേക്കാണ്. स्वर्ग में जाना चाहिए. അപ്പോൾ എങ്ങനെയാണ് നമുക്ക് ഈ വ്യതിയാനം കർത്താവ് വരുത്തുന്നത്? അല്ലെങ്കിൽ ഇവിടെയാണ് നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കുന്നത്. तो इस विषय में कैसा हमें उसको अपने आप उसको लगाम लगाकर उसको अपने प्रयोग में लाने के लिए प्रभु कैसा मदद करता है वो हमें देखना है. അപ്പൊ നാം നമ്മളിലേക്ക് തന്നെ നോക്കി अगर हमने अपने आप की ओर देख लिया, നമ്മളിൽ എത്ര കുറവ് കണ്ടാലും നമുക്കത് നമ്മളെ നാവ് നമുക്ക് അടങ്ങില്ല. हमारे अंदर कितना भी कमी है देखो, या हम लोग कितना भी गुणवान है करके देखा तो भी जबान को हम लोग कभी भी नियंत्रण या अपने काबू में नहीं कर सकते. അപ്പൊ നമ്മൾ നോക്കാൻ നമ്മളല്ലാത്ത വളരെ യോഗ്യനായ ഒരു വ്യക്തിയുണ്ട്. इसीलिए हमें एक ऐसा व्यक्ति को देखना है जो हमसे भी ज्यादा योग्य है और काबिल है. ഈ നാവ് എന്താണ്? ഫോഷ്ക്ക് പറയാനല്ല. ये जीभ क्या है? झूठ बोलने के लिए नहीं. ഏദൻ തോട്ടത്തിൽ കണ്ടത് ആദ്യമായിട്ട് അവരെ നാവെടുത്ത് സംസാരിച്ച് ദൈവത്തോട് ഫോഷ്ക്ക് പറയുന്നു. ईदन वाटिका में बगीचा में क्या हुआ था? ये मनुष्य ने जो जबान को लोग ने क्या किया? वो लोग झूठ बोलने के लिए इस्तेमाल किया. നമ്മള് സഭാചരിത്രത്തിൽ നോക്കുമ്പോൾ അനന്യയും സഫീറയും ഒരു ഫോഷ്ക്ക് പറഞ്ഞു എന്നാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. हम लोग मंडली का इतिहास को जब देखते हैं समय में प्रेरितों का कार्य में अननियास और सफेरा ने क्या किया? झूठ बोला उन लोगों ने. അപ്പൊ നമുക്ക് നമ്മുടെ മരണത്തിന് മുൻപ് ഈ നാവിനെ ശരിക്കും അടക്കി നമുക്ക് പ്രയോജനമുള്ള ഒരു അനുഗ്രഹമായ ഒരു നാവാക്കി തീർക്കണം. इसके लिए हम लोग मरने से पहले अपने ये जीभ को क्या करना चाहिए? एक आशीष का पात्र, यानी कि हमारे लिए उपयोग हो सके, हमारा फायदा हो सके, वो मरने से पहले ये अंग को हमें लाना है. അവിടെ അതിന്റെ 9-ാം വാക്യം, उसका 9 में हम पढ़ते हैं. നാം കർത്താവും ദൈവവും പിതാവുമായുള്ളവനെ സ്തോത്രം ചെയ്ത് അവനെ ആരാധിക്കുന്ന ആ നാവ് തന്നെയാണ് വേറൊരു നിലയിൽ നമ്മൾ അതിനെ ശാപയോഗ്യമാക്കി തീർക്കുന്നത് വായിക്കുന്നു. तो 9 और 10 जब पढ़ते समय में हम लोग जिस होठ से परमेश्वर पिता को धन्यवाद हो बोलकर और आशीष के लिए जो इस्तेमाल करता है, वही जबान क्या है? श्राप देने के लिए भी हम इस्तेमाल करते हैं. അപ്പോൾ നാവ് വളരെയധികം നമുക്ക് ദോഷം ഉണ്ടാക്കുന്നതാണ്. तो मतलब जबान क्या हो गया? हमें हानि पहुंचाने का एक अंग है. നമ്മൾ ചിന്തിക്കും കണ്ണാണ് നമുക്ക് ഏറ്റവും കൂടുതൽ ദോഷം. हमें क्या लगता है? आंख सबसे ज्यादा हमको गिराने के लिए अंग है करके हमें लगता है. കണ്ണും ദോഷം ചെയ്യുന്നുണ്ട്. आंख भी हमारे लिए नुकसान ही है. നാവ് എങ്ങനെ മരിക്കെടുക്കുന്നു അതുപോലെ നാവിനെയും മരിക്കെടുക്കാൻ കഴിയും. तो मतलब क्या है? जिस रीति से हमने अपना जबान को जीभ को कैसा हमें काबू में करना है, उसी रीति से शरीर के बाकी अंगों को, उसमें से आंख को भी उसी रीति से काबू में लाना है. അപ്പൊ നമ്മളിലേക്ക് ഒരിക്കലും നോക്കിയാൽ നമ്മുടെ നാവ് ശരിയാകത്തില്ല. तो अगर हमने अपने आप में
ये इस विषय का हल अगर अपने आप में ढूंढने के लिए कोशिश किया तो उसका हल कभी नहीं मिलेगा। അപ്പോൾ നമ്മൾ ആരാധിക്കുന്ന നമ്മുടെ നാവ് ഉപയോഗിച്ച് സ്തോത്രം പറയും നന്ദി പറയുന്ന ആ കർത്താവിലേക്ക് നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കിയാൽ എല്ലാത്തിന്റെയും ട്രൂത്ത് സത്യം നമ്മളിലല്ല ക്രിസ്തുവിലാണ് എന്ന് കാണുവാൻ ദൈവാത്മാവ് നമ്മൾ പറയുകയാണ്. तो हम लोग जिस जीभ से हम लोग प्रभु को धन्यवाद देने के लिए जो जीभ इस्तेमाल करते हैं, वो जीभ को हम लोग प्रभु को जब पुकार रहे हैं, हम लोग धन्यवाद कर रहे हैं और आराधना कर रहे हैं, उस प्रभु को हमें ध्यान से देखना है, क्योंकि उस प्रभु में सब प्रकार का सत्य उसमें मौजूद है। तो जो हमारे लाभदायक के लिए विषय का जो सत्य भी उसी प्रभु में है। നമ്മൾ 1 യോഹന്നാൻ 2-ാം അധ്യായം 8-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ पहला यूहन्ना 2:8 में जब हम पढ़ते हैं, അവിടെ വായിക്കുകയാണ്. फिर भी मैं तुझसे नई आज्ञा लिखता हूँ हाँ। और यह उसमें और तुम में सच्ची ठहरती है, क्योंकि अंधकार मिटता जाता है और सत्य की ज्योति अब चमकने लगी है। ഇവിടെ നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ചു വായിക്കുമ്പോൾ अगर इसे ध्यान से पढ़ेंगे तो പഴയ നിയമത്തിൽ ഒരു കൽപ്പന കൊടുത്തിരുന്നു. पुराने नियम में एक आज्ञा दिया था, നിന്റെ ദൈവമായ യഹോവയെ പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടും പൂർണ്ണ ആത്മാവോടും പൂർണ്ണ ശക്തിയോടും കൂടെ അതാണ് ഇവിടെ പറയുന്നത് കൽപ്പന സ്നേഹിക്കുക. तो आज्ञा നിന്നെ പോലെ സ്നേഹിക്കുക, ഇതാണ് കൽപ്പന. तो आज्ञा क्या था कि तुम अपना यहोवा परमेश्वर को पूर्ण हृदय से, पूरा मन से, पूरा आत्मा से तुम उसे प्रेम करना है और अपना पड़ोसी से भी तुम्हें उसी रीति से प्रेम करना है। तो वो एक पूरा व्यवस्था उसी आज्ञा में आधारित है। उस आज्ञा के बारे में यहाँ पर कह रहा है। 7-ാം വാക്യത്തിൽ പറയുകയാണ് പഴയൊരു കൽപ്പന ഞാൻ നിങ്ങൾക്ക് തരുന്നു. तो 7वां अध्याय वाक्य में हमने क्या पढ़ा, वहां पर पढ़ते हैं कि एक पुराना आज्ञा मैं तुमको देता हूँ। അല്ലേ? आराम से तुम्हें मिली है। हाँ। यह पुराने आज्ञा वह वचन है हाँ। जिसे तुमने सुना है। എന്താണ് പഴയ കൽപ്പന? वो पुराना ദൈവത്തെ आज्ञा, സ്നേഹിക്കുക. वो पुराना आज्ञा क्या है? परमेश्वर को पूर्ण हृदय से प्रेम करो। അപ്പോൾ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കണമെന്ന സത്യം അവർ എവിടെ നോക്കി കാണണം? तो परमेश्वर को सच्चे मन से प्रेम करना चाहिए, वो तत्व को, वो सत्य को कहां पर देखना चाहिए वो लोग? മോശയുടെ പുസ്തകത്തിൽ മോശ मतलब पुराने नियम में जो मूसा का पुस्तक जो लिखा गया था, या मूसा पे भरोसा करना पड़ता था उनको। അപ്പൊ അവർ മോശയെ നോക്കിയാണ്. तो जब वो लोग मूसा को देखते थे, എന്നാൽ മോശയിൽ നോക്കിയാൽ അവർക്ക് ഈ കൽപ്പന നിവർത്തിക്കാൻ കഴിയുമോ? तो मूसा को देखने के बाद, मूसा को देखने के बाद उनके अंदर प्रभु का सब प्रकार का आज्ञा को पालन करने का सामर्थ्य मिलता था क्या उनको? नहीं मिलता था। കാരണം മോശയെ വായിക്കുമ്പോഴല്ല, മോശയുടെ പുസ്തകം എന്നല്ല, നമ്മള് 2 കൊരിന്ത്യർ നമ്മൾ ആ ഭാഗത്തിലേക്ക് പോകുന്നില്ല. दूसरा कोरिन्थियों में जब वहां पर हम पढ़ते हैं कि पुराने नियम में मूसा का पुस्तक को पढ़ते समय में एक पर्दा है करके बोलते समय में, परंतु उसका सही परिभाषा में ऐसा लिखा है कि तुम जब मूसा को पढ़ोगे तो एक पर्दा है करके। നമ്മള് മത്തായി സുവിശേഷം അതിന്റെ 17-ാം അധ്യായത്തിൽ वो दूसरा कोरिन्थी 3:15 में वो वाक्य, परंतु अभी हम മോശയെ लोग വായിച്ച് മോശയിൽ കൂടെ ലഭിച്ച സത്യം അതുപോലെ ഗ്രഹിച്ച് പ്രായോഗികമാക്കാൻ കഴിയാതെ പോയ ശിഷ്യന്മാരെയും കൂട്ടിയാണ് കർത്താവ് മരുഭൂമിയിലേക്ക് പോകുന്നത്. पहले जल्दी पढ़ना, दूसरा कोरिन्थी 3:15। आज तक जब कभी मूसा की पुस्तक देखो मूसा की पुस्तक बोला है, वो ऐसा आने नहीं आना चाहिए। आज तक जो भी मूसा को पढ़ेगा उसमें एक पर्दा है। तो अभी प्रभु क्या कर रहा है? मत्ती का पुस्तक 17 अध्याय में वहां पर प्रभु अपने चेलों को वो रूपांतर होने वाला पहाड़ में लेकर जा रहा है। ये चेले लोग अभी तक मूसा पे भरोसा पूर्ण रीति से नहीं किया है। കാരണം അവര് പഴയത് വായിക്കുമ്പോൾ മോശ എത്ര ദൈവത്തോട് അടുത്ത് ജീവിച്ചവനാണ്, മോശ എത്ര കഴിവുള്ളവനാണ്, ഇങ്ങനെയാണ് അവർക്ക് ഗ്രഹിച്ചത്. അവർ ക്രിസ്തുവിനെ അല്ല ഗ്രഹിച്ചത്. तो लोग जब भी वो लोग मूसा को देखते वो लोग मूसा का पुस्तक को पढ़ते समय में या पुराना नियम को पढ़ते समय में उन लोगों को कौन याद आता था? उनका सबसे श्रेष्ठ भविष्यवक्ता मूसा। देखो मूसा कितना श्रेष्ठ है, परमेश्वर के साथ रुका, सब कार्य कितना अच्छे से किया, सब रीति से मूसा के द्वारा ही व्यवस्था है। तो मूसा का वो लोग तारीफ में मूसा के साथ वो लोग चिपक गए, लिपट गए। जब सच्चा मसीह आया तो वो मसीह को वो लोग पहचान नहीं पाया। പഴയ നിയമം വായിക്കുമ്പോൾ तो जब भी पुराने नियम को जब पढ़ते हैं ക്രിസ്തുവിനെ വെളിപ്പെട്ട് കിട്ടുവാൻ तो पुराना नियम क्यों पढ़ना चाहिए? मसीह प्रकट हो जाने के लिए। ആത്മാവിന്റെ സഹായമോ കൃപയോ നൽകപ്പെട്ടില്ല. तो पुराने नियम में इस रीति से मसीहा कौन है या मसीहा प्रकट हो जाने के लिए अनुग्रह और पवित्र आत्मा उनको दिया नहीं गया था। എന്നാൽ അങ്ങനെ പ്രത്യേകം പ്രാർത്ഥിക്കുകയും ദൈവത്തോട് ചോദിച്ചവർക്കെല്ലാം ക്രിസ്തുവിനെ വെളിപ്പെട്ട് കിട്ടുകയും ചെയ്തു. परंतु कुछ भविष्यवक्ता ऐसे खास लोग थे जिन्होंने प्रभु की उपस्थिति में समर्पण करके यहोवा परमेश्वर को वो लोग ने मांग किया। उसमें से कुछ भविष्यवक्ताओं को प्रभु ने कुछ बातें मसीहा के बारे में प्रकट किया। അങ്ങനെയുള്ള കാലഘട്ടം കഴിഞ്ഞ് तो उस प्रकार का जमाना, वो रीति खत्म हो जाने के बाद 400 വർഷം लगभग 400 साल ദൈവം സംസാരിക്കാതെ मलाकी के बाद 400 साल यहोवा परमेश्वर इस्राएल लोगों से बात नहीं किया। വെറുതെ അക്ഷരം വായിച്ച്
ജ്ഞാനം പ്രാപിച്ച ഒരു ജനസമൂഹത്തിലാണ് കർത്താവ് വരുന്നത്. तो मतलब वो 400 साल के बाद यीशु मसीह एक ऐसा लोगों के पास आया है जो सिर्फ पुराना नियम पढ़ पढ़कर वो पढ़ के ज्ञान उन लोग ने प्राप्त किया। यहोवा परमेश्वर के साथ कोई संगति नहीं, कोई उन लोग का रिश्ता नहीं था, मतलब ज्ञान प्राप्त करके ज्ञान में एकदम बुद्धिमान थे। ऐसे समाज के बीच में यीशु मसीह जन्म लिया। അപ്പോൾ ഈ ശിഷ്യന്മാരെയും കൂട്ടി കർത്താവ് മലമുകളിൽ പോവുകയാണ്. तो अभी यही लोगों के बीच में से प्रभु ने चेले लोग को लेकर पर्वत में गया। അപ്പൊ 17 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത് അവിടെ കർത്താവിന്റെ ശരീരം ഭയങ്കര ശോഭയായി തീർന്നപ്പോൾ मत्ती का पुस्तक 17 अध्याय में वहां पर हम पढ़ते हैं कि यीशु मसीह का शरीर एकदम तेजोमय हो गया, चमकने लगा। അവിടെ 3 കുടിലുണ്ടാക്കാം. तो वहां पर पतरस क्या कहता है, चलो आओ हम लोग 3 डेरा बनाते हैं। അപ്പോൾ ഒന്നാർക്കാണ് മോശയ്ക്ക്, तो 3 तंबुओं में से एक तंबू मूसा के लिए, ഒന്നാർക്കാണ് एक किसके लिए, एलिया के लिए, ഒന്നാർക്കാണ് और तीसरा किसके लिए, यीशु के लिए। അപ്പൊ യേശുവിനെ ആരോടൊപ്പം നിർത്തിയാണ് പത്രോസ് കാണുന്നത്? तो पतरस ने वहां पर क्या किया, पतरस जो प्रभु का सबसे पहला चेला, खास चेला, उसने यीशु को पुराने नियम के भविष्यवक्ताओं के साथ समान बना दिया। ഇതാണ് തിമരം. तो ये है पर्दा। ദൈവാത്മാവ് ഇടപെടുമ്പോൾ, परंतु पवित्र आत्मा जब तुम्हारे अंदर कार्य करेगा, ദൈവം ഇടപെട്ടു. तुरंत वहां पर प्रभु ने कार्य किया, परमेश्वर ने कार्य किया। ഇനി ഒരു പുതിയ കൽപ്പന തരാൻ പോവുകയാണ്. अभी ये परमेश्वर वहां पर कार्य कर नया आज्ञा दे रहा है। ഇനി നമ്മൾ വായിക്കുക, वहां पर हम पढ़ते हैं അവൻ പറയും, അവന്റെ അടുത്ത വാക്യം 5-ാം വാക്യം, वाक्य 5। वह बोल ही रहा था हाँ। कि एक उजले बादल ने उन्हें छा लिया हाँ। और उस बादल में से यह शब्द निकला, हाँ। यह मेरा प्रिय पुत्र है, हाँ। जिससे मैं प्रसन्न ഇതെന്താണ്? പുതിയ കൽപ്പനയാണോ പഴയ കൽപ്പനയാണോ? तो ये मेरा प्रिय पुत्र है, इसमें मैं प्रसादित हूँ, इसको सुनो। ये एक नया आज्ञा के पुराना आज्ञा है। ഇതാണ്. ഇപ്പോൾ സത്യം എവിടെയാണ്? तो मतलब सत्य देहधारी होकर कौन है, वो कौन है? ये वो यीशु सामने है। അതാണ് 7-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നത്. तो वही हमने जो 7वां वाक्य में हमने पढ़ा पहला യോഹന്നാ में, അത് പഴയതാണ്. तो पुराना आज्ञा क्या था, वो पुराना है जो मिटने वाला आज्ञा അതേ था। കാര്യം തന്നെ परंतु वही बात को ക്രിസ്തുവിൽ സത്യമാകുമ്പോൾ यीशु मसीह में सत्य हो जाता है, അത് പുതിയതാണ്. वो नया नियम, नया बात है। मतलब जो पुराने नियम के बातें, यहोवा परमेश्वर को पूर्ण हृदय से, पूर्ण मन से, पूरा आत्मा से तुम प्रेम करो, अपने पड़ोसी से भी प्रेम करो, उसमें मसीह जो हमारा नया नियम का चश्मा है, वो मसीह को पहनकर वो वाक्य पढ़ लिया तो वो वाक्य नया नियम हो जाता है। Praise the Lord. Praise the Lord। സത്യം എവിടെ കാണണം? मतलब सत्य को हमें किसमें देखना है, यीशु मसीह में। ക്രിസ്തുവിൽ സത്യം കണ്ടാൽ अगर जो कोई मसीह में सत्य को देखता है, ആ സത്യം നമ്മിൽ പ്രകാശിക്കും. वही सत्य हमारे अंदर प्रकाश में होगा, ക്രിസ്തുവിൽ ഇരുട്ടില്ല. क्योंकि मसीह में अंधकार नहीं है। അങ്ങനെ ഞാൻ കാണുമ്പോൾ इस रीति से जब मैं देखता हूँ, എന്റെ ഇരുട്ട് നീങ്ങിപ്പോകും. मेरा अंधकार हट जाएगा। ഇപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ കാണാതെ मतलब मसीह को देखे बगैर, കർത്താവേ ഇരുട്ട് മാറ്റണേ ഇരുട്ട് മാറ്റണേ എന്ന് അക്ഷരം പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നാൽ ഇരുട്ട് അവിടെ തന്നെ ഉണ്ട്. हे प्रभु परमेश्वर, यहोवा परमेश्वर, मैं धन्यवाद करता हूँ, मेरे अंदर से अंधकार निकालो, अंधकार निकालो, अंधकार निकालो। ऐसा बोलने से मैं क्या कर रहा हूँ, ज्ञान की बातों को शब्द से बोल रहा हूँ, परंतु अंधेरा हट रहा नहीं है। ഇവിടെ എല്ലാം ഇരുട്ടിൽ നിന്നും വെളിച്ചം ഉദിക്കണം. मतलब कि प्रभु का आज्ञा क्या है, जहां पर अंधेरा है, अंधेरा में से ज्योति प्रकट होना चाहिए। അപ്പൊ നമ്മളിൽ പ്രാവർത്തികമാകേണ്ട എല്ലാ സത്യവും നേരിട്ട് നമ്മളിലല്ല. तो इसके लिए हमारे जीवन में, प्रति जीवन में हम लोग जो विश्वासी बनकर पवित्र जीवन जो जी रहे हैं, उस पवित्र जीवन में जीने के लिए वचन का सत्य का जो भी बातें हैं, वो सत्य हम में नहीं है। അതാണ് പുതിയ കൽപ്പന. वो है नया आज्ञा। പുതിയ കൽപ്പന എവിടെയാണ്? नया आज्ञा किसमें है, प्रभु यीशु मसीह। पुराने नियम में क्या था, उनको बस रीति स्वयं से जाकर करना चाहिए था, वो हो जाता था। പഴയ കൽപ്പനയിൽ അവര് ഒരു ആടിനെ കാണുന്നു, पुराने नियम में उनको शारीरिक नजरों से एक भेड़ को देखते थे, ഒരു ദേവാലയം കാണുന്നു, एक मंदिर को देखते थे, ഒരു പുരോഹിതനെ കാണുന്നു, एक याजक है, യാഗങ്ങൾ കാണുന്നു. बलियां कर रहे हैं। പക്ഷെങ്കില് അപ്പോഴും ക്രിസ്തു മറവായിരിക്കുന്നവർക്ക്, परंतु जिसको मसीह ढका हुआ है, ഇതുപോലെ उसी रीति से അക്ഷരീയമായി നമ്മൾ കുറെ പേരെ കാണുന്നു. ഇവിടെ हम लोग शारीरिक रीति से अभी नासिक मंडली में बहुत लोगों को हम देख रहे हैं आंखों से। ഇവിടെ ദൈവത്തിന്റെ ദാസനുണ്ട്. प्रभु का दास यहाँ पर बैठा है। നമ്മൾ ചിന്തിക്കുകയാണ് അദ്ദേഹം നമുക്കെല്ലാം പ്രാർത്ഥിക്കുന്നുണ്ട്, നമ്മളെ സ്വർഗ്ഗത്തിൽ കൊണ്ടുപോകും. तो हमें क्या लग रहा है, प्रभु का दास रोज सवेरे उठकर हम सबके लिए प्रार्थना कर रहे हैं, उनके प्रार्थना की वजह से हम लोग स्वर्ग जा रहे हैं। ക്രിസ്തുവുമായി ഒരു കണക്ഷൻ വരില്ല. परंतु बाकी लोगों को मसीह के साथ कोई रिश्ता नहीं है, तो
അതുകൊണ്ട് इसलिए പുതിയൊരു കൽപ്പന नया एक आ गया। പഴയ നിയമത്തിൽ എങ്ങനെയായിരുന്നു? पुराने नियम में कैसा था? ഞങ്ങൾക്ക് മഹാപുരോഹിതനുണ്ട്, हमारे पास महायाजक है, ഞങ്ങൾക്ക് മോശയുണ്ട്. हमारे पास मूसा है। ഇതാണ് എബ്രായ ലേഖനം അതാണ് പറയുന്നത്. इब्रानियों का पुस्तक यही बात बता रहा है ना, मूसा से हटाकर वो लोग यीशु मसीह में लाने देख रहा है इब्रानी का दास। അപ്പോൾ ഇവിടെ സത്യം എവിടെ കാണണം? तो अभी सत्य किसमें देखना है? ഏത് സത്യവും? कोई भी सत्य हो, സഹോദരനെ സ്നേഹിക്കണം. मतलब उदाहरण के लिए भाई से प्रेम करो, ये एक सत्य है। അത് എവിടെ കാണണം? वो किसमें देखना है? ആ, यीशु मसीह में। സത്യം ക്രിസ്തുവിൽ കണ്ടാൽ ये सत्य वचन को यीशु मसीह में जब हम देखते हैं, ആര് കാണിച്ചു തരും? ये कौन दिखाएगा? പരിശുദ്ധാത്മാവ്. पवित्र आत्मा दिखाएगा। പരിശുദ്ധാത്മാവ് കാണിച്ചു തന്നാൽ पवित्र आत्मा दिखाने के बाद ക്രിസ്തുവിലുള്ള സത്യം मसीह का ये सत्य നമ്മുടെ സ്വന്തമാണ്. हमारा खुद का बन गया। Praise the Lord. आमेन। അപ്പൊ ഇനി നാവിന്റെ കാര്യം നോക്കാം. अभी हम लोग जीव का विषय में आते हैं। അപ്പൊ യേശു സത്യം സംസാരിച്ചു അവളാണെന്ന് തോന്നുന്നു. अभी सबसे पहला बात एक सबसे बड़ा सत्य हमें जानना है, हाँ। यीशु मसीह हमेशा सत्य ही बोलता था, झूठ उनका मुंह में नहीं था। നമ്മളിപ്പോ എല്ലാ ദിവസവും രാവിലെ നമുക്കറിയാം നാവ് അത്ര ശരിയല്ല. हम लोग जानते हैं ना, रोज सुबह उठकर हमारा रूटीन रीति से कार्यक्रम हम लोग करते हैं, लेकिन हम जानते हैं हमारा जो जीव है वो सही नहीं है। നമ്മൾ മനഃപൂർവ്വം ആരെയും ദോഷം പറയാനല്ല, हम लोग जानबूझ के किसी का बुरा सोचते नहीं है, പക്ഷെങ്കിൽ എന്തോ പറഞ്ഞു വരുമ്പോൾ നാവ് അങ്ങ് വിളിച്ചു പോകുന്നു. परंतु क्या होता है, कुछ भी हम लोग प्रार्थना करते हैं समय में कुछ तो बात याद आता है और किसी का बुरा हम बोल देते, किसी को अनजाने में श्राप दे देते। കർത്താവേ, हे प्रभु, തെറ്റിപ്പോയി. प्रभु मुझसे गलती हो गया, ഞാൻ ഇന്ന് മുതൽ मैं आज से ഞാൻ സത്യമേ സംസാരിക്കൂ मैं आज से सिर्फ सच ही बोलूंगा। എന്ന് പറഞ്ഞ് നാവിനെ നമ്മൾ നന്നാക്കാൻ നോക്കിയാൽ ഈ- നാവില്ല. इस रीति से मैं अपना जबान को लगाम लगाकर नियंत्रण करने के लिए, मेरा शक्ति से नियंत्रण करने का कोशिश किया तो नहीं हो पाएगा। പറയുമ്പോൾ സത്യം മാത്രമേ പറയാവൂ. അതാണ് യേശുവിന്റെ ഇതായിരിക്കുന്ന സത്യം. യേശുവിനുള്ള സത്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ യേശു എന്ത് പറഞ്ഞാലും സത്യം പറയുന്നു. यीशु मसीह का सत्य का तत्व क्या है? यीशु मसीह जो भी बोलता है वो सत्य ही बोलता है, तो उसमें रहने वाले लोग भी सत्य ही बोलना चाहिए। അപ്പൊ യേശു പറഞ്ഞ സത്യം എന്താണ് എന്ന് നമ്മൾ ആദ്യം മനസ്സിലാക്കണം. तो इसलिए यीशु मसीह जो भी बातें बोला वो में से जो सत्य बातें कौन सा है, ये बात हमें जानना जरूरी है। യേശു പറഞ്ഞ സത്യം അന്നുള്ള ആർക്കും മനസ്സിലായില്ല. यीशु ने जो भी बात बोलकर सत्य बोला, उस जमाने के लोग उनको समझ नहीं पाया। ഇവിടെ നമുക്ക് ആ ഇതിലേക്ക് വരുമ്പോൾ ഒരു കാര്യം പ്രത്യേകമായി ചിന്തിക്കുന്നത്, एक बात बस ध्यान देना चाहता हूँ, दिलाना चाहता हूँ। സത്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണെന്ന് നമുക്ക് ആദ്യം ഒന്ന് പരിശോധിക്കാം. पहला सत्य क्या है वो हम देखेंगे। നമുക്ക് എക്ലീസിയാസ്റ്റിക്സ് सभा उपदेश 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 14-15 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 1:14 और 15 सभा उपदेश Ecclesiastes chapter 1 14 and 15। അവിടെ ഒരു വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. मैं उन सब कामों को देखा जो सूर्य के नीचे किए जाते हैं। हाँ। देखो वे सब व्यर्थ और मानो वायु को पकड़ना है, जो टेढ़े है वो सीधा नहीं हो सकता, और जो है ही नहीं वो गिना नहीं जा सकता। ഇവിടെ നിന്ന് നമ്മൾ എന്താ മനസ്സിലായത്? ये वाक्य पढ़कर हम क्या समझते हैं? ഏതെങ്കിലും കാര്യം മായയാണോ, സ്ഥിരമായി ഇല്ലാത്തതാണോ, താൽക്കാലികമാണോ, സൂര്യന്റെ കീഴെയാണോ, ഇതൊന്നും ദൈവവചന പ്രകാരം സത്യമല്ല. तो ये वचन ये कहना चाहता है कि सूर्य के नीचे जो भी दिखता है, जो स्थिर नहीं है, सदा के लिए नहीं है, जो वैनिटी, जो माया है, ये जो माया की बात है, ये सब सूर्य के नीचे का जो भी बातें माया है करके बोला हुआ है, ये सब क्या है? परमेश्वर में सत्य नहीं, ये सब व्यर्थ की बातें हैं। परमेश्वर में ये सब बातें सत्य नहीं है। സത്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇതിന്റെ മൂല്യത എന്താണ്? तो सत्य करके बोलते समय में, सच्चाई करके बोलते समय में परमेश्वर उसको कैसा मूल्य करता है? നിത്യതയോളം നിലനിൽക്കണം. वो सबसे पहली बात अनंतता तक टिका रहना चाहिए, അത് നിത്യമായിരിക്കണം. और वो खुद एक अनंत चीज होना चाहिए। അങ്ങനെയുള്ളത് എന്തെങ്കിലും ഭൂമിയിലുണ്ടോ? ऐसा कोई भी चीज भूमि में है क्या? सूर्य के नीचे कुछ भी है क्या जो सदा काल के लिए टिकने वाला कोई भी चीज है क्या? मतलब सब चीज क्या है? माया है। അപ്പൊ നമ്മുടെ മതപരമായ പഠനം, तो मतलब हम लोग जो धर्म के रीति से हम लोग इस दुनिया में, भारत देश में हम लोग जन्म लेकर भारत के रीति से हम लोग जो शिक्षण और अभ्यास हम जो कर रहे हैं, നമ്മുടെ രാഷ്ട്രീയം, हमारा ये जो देश है, നമ്മുടെ വിദ്യാഭ്യാസം, हमारा जो विद्या है, ഇതെല്ലാം എന്താണ്? ये सब क्या है? माया और व्यर्थ है। തൽക്കാലത്തേക്കുള്ളതാണ്. मतलब कुछ क्षण के लिए ही है, कुछ समय के लिए है। സത്യം എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താണ്? सत्य का मतलब क्या है? അതുകൊണ്ടാണ് इसीलिए हमेशा रहने वाला है। मैं അപ്പോൾ സത്യം നാവുകൊണ്ട് സംസാരിക്കണമെങ്കിൽ എന്താണ് സത്യം എന്ന് ആദ്യം തന്നെ അറിയണം. तो इसके लिए हम अपने जीभ से सत्य बोलना चाहिए, क्योंकि हम लोग यीशु मसीह के चेले हैं। जैसा यीशु ने सत्य कहा, चेले लोग भी सत्य बोलना चाहिए। तो सत्य बोलने के लिए सबसे पहले सत्य क्या है जानना जरूरी है।
അപ്പോൾ ഈ സത്യമില്ല മായയാണെങ്കിൽ അത് പ്രധാനപ്പെട്ട രണ്ട് കാര്യമാണ്. तो अगर ये सब माया है, ये सब एक झूठा अवस्थे में है, तो उसके लिए हमें एक बात समझना है. കുറുക്കൻ, അത് വളഞ്ഞതാണ്. वो हमने उसका 15 में हमने क्या पढ़ा, वो टेढ़ा है. टेढ़ा को यार, ये टेढ़ी चीज क्या होगा, सीधा नहीं हो पा रहा है. ഒരിക്കലും സീതയാകത്തില്ല. मतलब ये जो माया की दुनिया का जो संसार का माया टेढ़ा ही है, इसको सीधा नहीं कर सकते. പിന്നെ അടുത്ത വായിക്കുന്നത് ലാക്കിംഗ്, फिर आगे दूसरा भाग क्या है, കുറവുള്ളത്. कुछ तो कमी है उसमें, हाँ। या दिखाई, हाँ, जो देख नहीं सकता, मतलब कुछ तो कमी है उसमें, दिखता नहीं, वो गिना नहीं जा सकता. നമുക്കറിയാം, നമ്മൾ റിച്ച് മാനെ ഒരിക്കലും കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വന്നു. एक बार एक धनवान व्यक्ति प्रभु के पास आया. നമ്മൾ മർക്കോസ് സുവിശേഷം 10:21 വായിക്കുന്നുണ്ട്. मरकोस का सुसमाचार 10 का 21 में हम पढ़ते हैं. അദ്ദേഹം രക്ഷ പ്രാപിക്കുന്ന കാര്യം ചോദിക്കുകയാണ്. वहां पर उद्धार पाने के लिए वो व्यक्ति पूछ रहा है, കർത്താവ് അദ്ദേഹത്തെ സ്നേഹിക്കുന്നുണ്ട്. और प्रभु उसे प्रेम भी करता है. എന്നാൽ परंतु അദ്ദേഹം കർത്താവ് ഒരു കാര്യം എന്നോട് പറഞ്ഞു, ഞാൻ ന്യായപ്രമാണം എല്ലാം ഞാൻ ചെയ്യുന്നുണ്ട്. तो वो क्या कहता है वाक्य 20 में, प्रभु आपने जो ऊपर का व्यवस्था की बातें बोला है, ये तो मैं बचपन से करते आ रहा हूँ प्रभु. കാരണം മോശയുടെ പ്രമാണമാണ്. परंतु किसका वाचा है वो, मतलब आज्ञा है मूसा के द्वारा, मूसा ने बोला हुआ भागते हैं वो. അപ്പൊ കർത്താവ് പറയാ, प्रभु कहता है യു മിസ്സിംഗ് വൺ തിങ്. तुझमें एक बात की कमी है. അതെന്താണ്? वो क्या है, എന്നെ കുറിച്ചുള്ള പ്രകാശം. तू मेरे बारे में का मसीह का प्रकाश तुझे अभी तक मिला नहीं है. वो एक कमी है तेरे अंदर. നീ എത്ര പ്രമാണിച്ചാലും तू कितना भी आज्ञाओं का पालन कर ले, ദൈവം പറഞ്ഞ സത്യം നിന്നിലില്ല. परमेश्वर ने जो सत्य करके जो बोला है वो बात, वो सत्य तेरे अंदर है ही नहीं. ആ, ഞാനാണ് സത്യം. मैं ही सत्य हूँ. അത് നമ്മളെ കർത്താവ് നമ്മുടെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3-ാം അധ്യായത്തിൽ സത്യത്തിന് നമ്മളവിടെ യോഹന്നാൻ വന്നത് തന്നെ ഈ ക്രിസ്തുവിനെ സാക്ഷിക്കാനാണ്. तो हम देखते हैं कि यूहन्ना बपतिस्मा देने वाला ये सत्य जो आ रहा है उसके बारे में रास्ता देने के लिए और बताने के लिए, वो सत्य कौन है बताने के लिए यूहन्ना पहला आया था. അതിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 31-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 3 का 31 में हम पढ़ते हैं, 3 का 31 यूहन्ना सुसमाचार. आता है वह सर्वोत्तम है, हाँ। जो पृथ्वी से आता है वह पृथ्वी का है. നോക്കുക, അപ്പൊ ഭൂമിയിൽ സത്യമില്ല നമ്മൾ കണ്ടോ. अभी हमने सभा उपदेश में हमने क्या देखा, भूमि में सत्य कुछ है क्या, नहीं. അപ്പൊ സത്യം എവിടുന്ന് വരണം? तो सत्य को कहां से आना पड़ेगा, ऊपर से. वो भूमि से है ही नहीं, ऊपर से आना पड़ेगा. मतलब Praise the Lord. आमेन. അപ്പൊ നമ്മൾ പഠിക്കുന്ന സത്യം എത്ര നാളത്തേക്കുണ്ട്? तो अभी हम लोग भूमि में, हम जो सोच रहे हैं भूमि में पढ़ने वाला जो भी बातें सत्य है जो हम सोच के बैठे हैं, वो कितना समय तक टिका रहेगा, थोड़े समय के. അല്ലല്ല, ഇന്ന് നമ്മൾ സഭയിൽ പഠിക്കുന്ന സത്യം ക്രിസ്തുവാണ് സത്യം. सॉरी, ओके, हाँ। मतलब हम लोग यहाँ पर मंडली में हम जो सीख रहे हैं हाँ। प्रभु का वचन, हाँ। वो स्वर्ग से आया हुआ वचन है, सत्य है वो. ആ സത്യം वो सत्य, നമ്മുടെ ശരീരവും മെമ്മറി പോയാലും നിലനിർത്തും. वो मतलब हमारा शारीरिक रीति से बोध, हम लोग सुबोध मन में भी अगर नहीं रहा तो भूलने का आदत रहेगा, तो भी आत्मा में जीने वाला व्यक्ति को स्वर्गीय बातें हमेशा याद रहेगा. ആ, അതാണ് നമ്മുടെ ദൈവത്തിന്റെ ദാസൻ പറയുന്നത് 119 സങ്കീർത്തനമായി, ഞാൻ നിന്റെ നിത്യവചനങ്ങളെ എന്റെ നിത്യ അവകാശമായി ഞാൻ നേടിയിരിക്കുന്നു. इसलिए 139 भजन संगीता में हम इस रीति से हम पढ़ते हैं कि मैं तेरा ये वचन को मेरा अनंत का धन के रीति से मैंने उसको संभाल के रखा हूँ. അപ്പൊ എന്താണ് സത്യം? तो सत्य क्या है, അത് ക്രിസ്തുവാണ്, वो एक मसीह है, അത് വചനമാണ്, वो वचन है, അത് സ്വർഗീയമാണ്. और वो स्वर्गीय है. ഈ വചനം എവിടുന്ന് വന്നു? वचन कहाँ से आया, സ്വർഗത്തിലാണ് വന്നത്. ऊपर से आया, स्वर्ग से आया. നമ്മള് ഈ മനുഷ്യനോട് പറഞ്ഞ കാര്യം തന്നെ കർത്താവ് വേറൊരു അർത്ഥത്തിൽ മറിയത്തോട് പറയുന്നുണ്ട്. तो मतलब ये व्यक्ति से प्रभु ने जिस रीति से बात किया, हाँ। दूसरे रीति से प्रभु ने मरियम से कहा था. ഇവിടെ മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 10:21 വായിച്ചത്, ഒരു കാര്യം നിനക്ക് നഷ്ടപ്പെട്ടിരിക്കുന്നു ഇല്ല, എന്നാൽ മേരിയോട് പറയുന്നത് ഒരു കാര്യം നിനക്കുണ്ട്, അത് മതി. तो वहां पर प्रभु जब वो धनवान से बात करते समय में प्रभु ने क्या कहा था, तेरे में एक चीज की घटी है करके. हाँ। लेकिन जब प्रभु मरियम और मार्ता के घर में गया तो वहां पर प्रभु ने मरियम को क्या बोला, तेरे में एक चीज पूरा है, एक चीज जो तेरे में पूरा है उसी को तू संभाले रख, मार्ता जैसा नहीं है तू. അവള് ഞാൻ ജനിച്ചപ്പോ മുതലേ ന്യായപ്രമാണം ചെയ്യുന്നു, അത് ചെയ്യുന്നു, ഇത് ചെയ്യുന്നു അവള് പറഞ്ഞില്ല. मरियम ने कभी भी यीशु के पैर के नीचे आकर ऐसा नहीं बोला, प्रभु मैं तो बचपन से व्यवस्था सीखते आ रही हूँ, मुझे ये मालूम है वो मालूम है बोलकर ऐसा मनोभावना में नहीं वो यीशु के पैर में आकर बैठा. അപ്പോൾ അവളോട് കർത്താവ് പറയുന്നത്, इसलिए प्रभु मरियम से कहता है, ഒന്നേ വേണ്ടൂ, एक ही चीज तुझे जरूरत है, അത് നിന്നിലുണ്ട്. वो तुझ में है. അതെന്താണ്? वो क्या है, അത് ക്രിസ്തുവാണ്. वो मसीह है, क्योंकि वो मसीह का वचन को सुनने आई थी. Praise the Lord. मैं മറിയയുടെ സംസാരത്തിൽ നമ്മൾ പറയുവോ? मरियम का बातों में वो अपना ज्ञान की बातों का बकबक किया क्या उसने? ഇല്ല. नहीं. അവള് സംസാരിക്കുമ്പോൾ ട്രൂത്തേ പറയുള്ളൂ. इसलिए जब मरियम जहां पर भी जाकर वो बात करेगा वो सिर्फ सत्य ही बात करेगी. എന്നാൽ മറ്റേ
माता മാർത്ത എന്തുവാ ഒരുപാട് സംസാരിക്കുക. माता क्या कर रही है? वो रसोई में रहकर बहुत बातें करते जा रही है. നോക്കുക, देखो क्या हो रहा है, ഉള്ളിൽ ക്രിസ്തു. अंदर मसीह नहीं है. അപ്പൊ ക്രിസ്തു ഇല്ലാതെ നമ്മളെ ക്രിസ്തീയ ജീവിതം നയിക്കുന്ന പരാജയത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. तो मतलब मसीह हमारे अंदर नहीं है और हम मसीह जीवन जी रहे करके बोल रहे हैं, ये हार का अवस्था है. അപ്പൊ നമുക്ക് വേണ്ടത് ആരെയാണ്? इसलिए हमें कौन चाहिए? നമ്മുടെ നാവ് നിയന്ത്രണം വരണമെങ്കിൽ ആര് വേണം? हमारे जबान को अगर नियंत्रण में लाना है तो कौन चाहिए? നമ്മുടെ ചെവി ശരിക്ക് കേൾക്കണമെങ്കിൽ ആര് വേണം? अगर हमारा कान सही बातें सुनना है तो कौन चाहिए? നമ്മുടെ കണ്ണ് നേരെ കാണണമെങ്കിൽ ആര് വേണം? अगर हमारा आंख सीधा बातों को देखना है तो कौन चाहिए? സ്വർഗത്തിലെ സത്യം തന്നെ വേണം. स्वर्ग का सत्य ही रहना चाहिए अंदर. നമ്മൾ എത്ര യോഗ അഭ്യസിച്ചാലും നമ്മുടെ ശരീരം കീഴടങ്ങത്തില്ല. हम लोग कितना भी योगा करके या अपने आप को एक सन्यासी बनाकर जंगल में जाकर बैठेगा तो भी हमारे शरीर का अभिलाषा का जो अंग है वो कभी नियंत्रण में नहीं रहेगा. 60 വയസ്സ് കഴിഞ്ഞാൽ ഹിന്ദുയിസം പറയുന്നവരുടെ ധർമ്മം അനുസരിച്ച് വാനപ്രസ്ഥ എവിടെയെങ്കിലും പോയി ശൂന്യമായത് ധ്യാനിച്ച് ശരീരത്തിന്റെ അവയവങ്ങളെ കീഴ്പ്പെടുത്തുക. हम लोग हिंदू धर्म में हम क्या देखते हैं, तुम लोग रिटायर हो जाएगा तो 60 या 70 उम्र हो गया तो तुम अपना घर बार को छोड़कर तुम सन्यासी बनकर वन में चले जाना और वहां पर तुम तपस्या करना. तपस्या करते करते तुम योगा करके करके तपस्या कर करके तुम अपने शरीर के सारे अंगों को नियंत्रण में लाना. സാധിക്കുമോ? मुमकिन है क्या? ഇല്ല. വചനം പറയുന്നു. वचन कहता है, അത് കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറയുന്നു. कोलोसियों में स्पष्ट रीति से कहा है, ജഡാഭിലാഷം അടക്കാൻ ഇങ്ങനെയുള്ള വിദ്യ ഒന്നും പറ്റത്തില്ല. तो शारीरिक अभिलाषा को नियंत्रण करने के लिए, हमारा अंगों को नियंत्रण करने के लिए ये दुनिया का कोई भी तकनीक है, दुनिया का कोई भी कार्य है उसको नियंत्रण में ला नहीं सकता. സത്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ तो सत्य बोले तो ഉയരത്തിൽ നിന്ന് വന്നതാണ്. ऊपर से आया है. ഞാൻ സത്യം പറയാൻ വന്നു. मैं सत्य बोलने के लिए आया हूँ. എവിടുത്തെ സത്യം? कहाँ का सत्य? ഭൂമിയിലെ സത്യമല്ല, भूमि का बातें नहीं. സ്വർഗത്തിലെ സത്യം. Amen. അപ്പൊ ക്രിസ്തു നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ तो जब मसीह हमारे अंदर प्रवेश करता है, യേശുവിന്റെ നാവ് എങ്ങനായിരുന്നു? यीशु का जबान कैसा था? सिर्फ सत्य बोलता था. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen. നമ്മൾ ആ അർത്ഥത്തിലാണ് കർത്താവിനെ നമ്മൾ ശരിക്കും ഹൃദയത്തിലേക്ക് സ്വീകരിച്ച് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ അവന് രാജ്യത്വം കൊടുക്കണം. तो इसके लिए प्रभु का मनोभावना, मतलब प्रभु का मनोभावना मतलब क्या? प्रभु सत्य क्या बोलता था? हमेशा स्वर्ग की बातें, भूमि की बातें नहीं. वो सत्य के बात को प्रभु के लिए हम जब हमारे अंदर उस प्रभु को हमारे हृदय में राज्यत्व और सिंहासन और अधिकार देना है, वो हमारे अंदर राजा बनकर प्रभु बनकर हमारे ऊपर हुक्म करना चाहिए. നമ്മൾ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 3-ാം അധ്യായം लूका का सुसमाचार 3रा अध्याय അതിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 1 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ 3 का 1. फिर भी उस कैसर के राज्य के 15वें वर्ष में, जब पंतियुस पिलातुस यहूदिया का हाकिम था और गलील में हेरोदस, इतुरिया और त्रोफिमुस में उसका भाई फिलिपुस और अलेक्जेंडर के दिनियास चौथाई के राजा थे, और जब हन्ना और कैफा महायाजक थे, उस समय परमेश्वर का वचन जंगल में जकरिया के पुत्र यूहन्ना के पास पहुंचा. ഇനി നമ്മളിത് വായിക്കുമ്പോൾ എന്താ നമുക്ക് മനസ്സിലാകുന്നത്? और ये दो वाक्य पढ़कर क्या समझा आप लोग? ഒരു തിബരിയാസ് ഉണ്ടായിരുന്നു, एक तिब्रियास था, ഒരു പൊന്തിയോസ് പീലാത്തോസ് ഉണ്ടായിരുന്നു, അല്ലേ? एक पिलातुस था, ഒരു ഹെരോദ് ഉണ്ടായിരുന്നു. एक हेरोद था. ഇവരാരാണ്? ये लोग कौन है? ഇവര് സത്യത്തിന്റെ വക്താക്കളാണ്. അല്ലല്ല, സത്യം പറയേണ്ടവരാണ്. मतलब ये लोग वास्तव में कौन है? ये पृथ्वी के अधिकारी लोग जो सत्य बोलने के लिए गवाह के रूप में अधिकारी लोग हैं. ये लोग സീസർ ആരാണ്? कैसर कौन है? റോമാ ചക്രവർത്തിമാരെ വിളിക്കുന്ന പേരാണ് സീസർ. मतलब रोमियो को सबसे बड़ा चक्रवर्ती को दिया हुआ पद का वो नाम है कैसर करके बोला जाता है. രാജാവല്ല. राजा नहीं है. നമ്മള് രാജാവ് എന്ന് പറയുന്നതും ചക്രവർത്തി എന്ന് പറയുന്നത് രണ്ടിന്റെ അല്ല. तो राजा बोलना और चक्रवर्ती बोलना दोनों में फर्क है. कैसर एक चक्रवर्ती है, मतलब सभी राजाओं का बड़ा राजा है कैसर. उसको चक्रवर्ती कहते हैं. നമ്മൾ താപ്പോട്ട് വായിക്കുമ്പോൾ सम्राट. यस. നമ്മള് താപ്പോട്ട് വായിക്കുമ്പോൾ हम लोग नीचे पढ़ते हैं. തിബരിയാസ് तिब्रियास के കിങ് ഓഫ് കിങ് ചക്രവർത്തി. मतलब वो एक सम्राट है वो. ആ അല്ലെ, കർത്താവിന്റെ ജന്മസമയത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ അന്നത്തെ സത്യത്തിന്റെ അവസ്ഥയെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. तो वो 3 का 1 पढ़ना शुरू, जल्दी पढ़ना. तिब्रियुस कैसर के राज्य तो तिब्रियुस कैसर मतलब क्या? मतलब रोम ने उस समय में पूरा दुनिया पर नियंत्रण करके रखा था. तो ये कैसर मतलब क्या? तो अलग अलग देशों में पिलातुस एक राजा है, हेरोद एक राजा है. ये हेरोद और पिलातुस का राजा कौन है? ആ तिब्रियस कैसर. तो वैसा यीशु के जन्म के समय में वहां पर सब जगह पर हुकूमत करने वाले लोगों का इतिहास है. ആ അപ്പോൾ സീസർ തിബരിയാസ് സീസർ മഹാരാജാവായിരിക്കുമ്പോൾ तो तिब्रियस कैसर जब वो सबसे बड़ा प्रधान राजा है, ആ
പൊന്തിയോസ് പീലാത്തോസ് और पिलातुस छोटा राजा है അല്ല രാജാവല്ല ന്യായാധിപതി और नया अधिकारी है वो ഗവർണറാണ് गवर्नर है वो അല്ലെങ്കിൽ ന്യായാധിപതിയാണ് न्याय करने वाला एक व्यक्ति है പിന്നെ ഹെരോദ് ഉണ്ട് हेरोद है രാജാവ് वो हेरोद के बारे में क्या लिखा है गलील का गलील में हेरोदेस लिखे। हाँ, गलील का राजा है ऐसा है। രാജാവ് എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ് वहां पर गलील देश का एक टेट्रियाक राजा है करके ടെട്രിയാക്ക് എന്ന് പറഞ്ഞാൽ രാജാവിന് കീഴിലുള്ള സാമ്രാട്ടിന്റെ കീഴിലുള്ള അല്ലെങ്കിൽ ചക്രവർത്തിയുടെ കീഴിലുള്ള मतलब बड़ा सम्राट के नीचे काम करने वाले लोग मतलब वो लोग को एक एक नगर दिया है हाँ। वो नगर के राजा है वो लोग हाँ। और वो लोग जाके किसको हिसाब देना है हाँ। कैसर तिमरीस कैसर को जाके हिसाब देना है हाँ। जो सबका बड़ा राजा है അദ്ദേഹം ഗലീലയിൽ ഭരിച്ചു उन्होंने हेरोद गलील में राज्य किया അദ്ദേഹത്തിന്റെ അനുജനായ ഫിലിപ്പ് ഇത്തൂരിയ എന്ന് പറയുന്ന സ്ഥലത്ത് ഭരിച്ചു और उसका भाई फिलिप जो है इतूरिया में राज किया ലിസാനാസ് അത് അദ്ദേഹത്തിന്റെ വേറൊരാളാണ് വേറൊരു രാജാവാണ് और दूसरा एक राजा है लिसानियस करके ഇവരെല്ലാം ആരാണ് ये लोग सब कौन है രാജാക്കന്മാരാണ് छोटे छोटे देश के राजा है അവരെല്ലാം ന്യായം വിധിക്കുന്നവരാണ് बोलो ये लोग सब क्या है कैसर राजा के नाम से वो लोग उनके अपने प्रदेशों में देशों में हुकूमत और न्याय और आज्ञा का पालन करने के लिए नियुक्त किए हुए अधिकारिया लोग हैं लोग അത് രാഷ്ട്രീയമായിട്ട് मतलब राष्ट्रीय रीति से ഇനി മതപരമായിട്ട് अभी धर्म के विषय में देखा जाए तो അനന്യാസും കയ്യഫാവും अन्ना और कैफास അവര് ആരാണ് ये लोग कौन है മഹാപുരോഹിതന്മാരായിരിക്കുന്ന സമയത്ത് उस समय में ये लोग महायाजक लोग है ये लोग दोनों हाँ। मतलब ये लोग धर्म के अधिकारी है ഇവരെല്ലാം ആരാണ് तो मतलब ये लोग सब लोग एक एक अधिकार को बताने के लिए नियुक्त किए हुए लोग हैं ഇവരെല്ലാം എന്ത് പറയണം ये लोग सब लोग कौन क्या करना चाहिए हमेशा अधिकार हमेशा सत्य के लिए खड़ा रहता है അല്ലേ वो लोग अपने होठों से क्या बोलना चाहिए हमेशा सत्य बोलना चाहिए അപ്പൊ ഇങ്ങനെയുള്ളവര് ഭൂമിയിലെ കാര്യമാണ് സത്യമെങ്കിൽ അത് വളഞ്ഞതാണ് അത് കുറവുള്ളതാണ് എന്ന് നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചു तो हम लोग ने देखा दुनिया के जो भी सत्य है करके बोल के रखा है ये लोग सब लोग कौन है टेढ़े मेढ़े लोग हैं हाँ। ये टेढ़े मेढ़े लोगों को हाँ। कभी भी सीधा नहीं कर सकता हमने सभा उपदेश में पढ़ा था അതുകൊണ്ട് അർത്ഥവാക്യം വായിക്കുകയാണ് അതിന്റെ അഞ്ചാം വാക്യം 5वां वाक्य में देखो प्रभु वहां पर क्या कहता है എല്ലാ താഴ്വരയും എല്ലാ താഴ്വര ഉദ്ദേശിക്കുന്ന എല്ലാ കുറവുള്ളതും ഫില്ലാവും सभी 5 पढ़ना हर एक घाटी भर दी जाए। तो घाटी भर दिया जाए मतलब क्या घाटी हमेशा झुका हुआ खड्डे जैसा है हाँ। वो भर दिया जाएगा എല്ലാ മൗണ്ടനും ഹില്ലും ലോ ആയി തീരും सारा पहाड़ जो भूमि से ऊंचा है भूमि का लेवल में लाया जाएगा लेवल किया जाएगा ഇവരുടെ ഈ പറഞ്ഞ ഇതിനുള്ള സ്വഭാവത്തെ കുറിച്ച് പറയുകയാണ് ये किसके बारे में बोल रहा है ऊपर बताया हुआ हाँ। अधिकारियों राज अधिकारियों के बारे में हाँ। कुछ लोग पहाड़ जैसा है हाँ। कुछ लोग घाटी जैसा है हाँ। सत्य उनके अंदर नहीं है सब हाँ। टेढ़े मेढ़े लोग हैं लोग വളഞ്ഞത് നേരെയാകും आगे बढ़ना जो टेढ़ा है हाँ जो टेढ़ा है उनको हाँ। सीधा करने के लिए എല്ലാവരും ദൈവത്തിന്റെ രക്ഷയെ കാണും मतलब टेढ़े लोग सीधे हो जाएंगे मतलब क्या यहोवा ही सच्चा परमेश्वर और उद्धार हाँ। करता है स्वर्ग उस से ले लो। उद्धारकर्ता को देखने के लिए हाँ। वो लोग प्रभु आ रहा है Praise the Lord. Amen. അപ്പൊ യേശു ഇവിടെ ജനിക്കുകയാണ് तो यीशु अभी यहाँ पर जन्म लेने वाला है അപ്പൊ സീസർ പോയി तो कैसर गया കാരണം സീസർ എന്ന് പറയുന്ന മഹാരാജാവ് പോയി तो कैसर नाम का जो बड़ा राजा है वो अभी स्थान नहीं ले सकता क्योंकि विश्व- उससे भी बड़ा राजा आ गया Praise the Lord. Amen. സത്യം സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വന്നു सत्य स्वर्ग से उतर कर आया ഇനി ഗവർണർ മാറി अभी जो भी न्याय अधिकारी है एक एक देशों का वो लोग भी टिक नहीं सकता ഗവർണർ ചോദിക്കുക നീ എന്താ ഈ സത്യം എനിക്കൊന്നും മനസ്സിലാകുന്നില്ല पिलातुस ने यीशु को क्या बोला तू क्या सत्य सत्य बोल रहा है कौन सा सत्य के बारे में बोल रहा है तू ഞാൻ സത്യത്തിന് സാക്ഷി നിൽക്കാനാണ് വന്നത്. यीशु ने क्या कहा योहन्ना में मैं सत्य का गवाही देने आया हूँ उसके लिए जन्म लिया हूँ സത്യം ഉള്ളിൽ ലഭിച്ചവരൊക്കെ എന്റെ പുറകെ വരും और जो कोई भी हाँ। सत्य से जन्मा है वो लोग सब मेरे पीछे होंगे അപ്പൊ സത്യമുള്ളവരെ ഞാൻ ആരാക്കും तो मतलब जो सत्य के लोग हैं उनको प्रभु क्या करेगा എന്റെ ഡിസൈപ്പിൾ ആക്കും मेरा चेला बनाऊंगा സത്യമുള്ളവരെ ഞാൻ ആരാക്കും जो जिनके अंदर सत्य है उनके अंदर मैं क्या करूंगा എന്റെ സഹ പുരോഹിതനാക്കും ഈ പുരോഹിതന്മാരെ മാറ്റും उनको मैं सहयाजक बनाऊंगा हाँ। तो ऊपर अन्ना और कैफा है हाँ। उनको निकाल कर हाँ। प्रभु हमें याजकीय पद देगा സത്യമുള്ളവരെ ആരാക്കും सत्य बोलने वाले लोगों को प्रभु क्या करेगा ഈ ഹെരോദാവിനും ഫിലിപ്പിനും പകരം അവരെ രാജാക്കന്മാരാക്കും तो हेरोद और फिलिप जो एक एक प्रदेशों में हुकूमत कर रहा था उनको खाली कर कर उनके जगह में हमें भरेगा ഓ പ്രൈസലോ हमें എത്ര സത്യമാണ് कितना बड़ा सत्य है ये എന്താണ് സത്യം सत्य क्या है ഫോഷ്ക്ക് മാർഗം നമ്മൾ ഫോഷ്കിന്റെ മക്കളായിട്ട് ജനിച്ചവരാണ് तो सत्य बोलते हैं समय में सत्य जब आता है तो झूठ हट जाता है हाँ। हम लोग एक समय में कौन थे झूठ के संतान थे हम लोग
അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, यहाँ पर हम पढ़ते हैं ദൈവം പറയാണ്, ഞാൻ അന്ത്യസമയത്ത് प्रभु कहता है मैं अंतिम समय में ഭാഗമായി സംസാരിച്ചെങ്കിലും मैं एक समय में अलग अलग भाग रीति से मैं तुम लोगों से बात किया, ഞാൻ എന്റെ പുത്രൻ മുഖാന്തരം, परंतु अंतिम दिनों में मैं मेरा पुत्र के द्वारा, इब्रानियों का पुस्तक पहला वाक्य, അവൻ പുത്രന്റെ സംസാരമാണ് സത്യം. तो अंतिम समय में मैं मेरा पुत्र के द्वारा बात करूंगा. क्यों? क्योंकि पुत्र सत्य है. നമ്മൾ അവിടെ 3-ാം അധ്യായത്തിൽ 31-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3:31. यूहन्ना का सुसमाचार 3:39, ആ, जॉन गॉस्पेल 3:39 नहीं 39 नहीं, 31. सॉरी 31. ഉയരത്തിൽ നിന്ന് വരുന്നവൻ पढ़ना, जो ऊपर से आता है അവൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? वो सर्वोत्तम है. ആ, जो पृथ्वी से आता है वो पृथ्वी का है हाँ। और पृथ्वी की बातें कहता है. हाँ। जो स्वर्ग से आता है वो सबके ऊपर है. ആ നോക്കാം. അപ്പൊ സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വന്നവൻ എന്ത് സംസാരിക്കും? तो स्वर्ग से जो आएगा वो क्या बात करेगा? അതാണ് സത്യം. मतलब वो ऊपर का बात करेगा, वही सत्य है. അതുകൊണ്ടാണ് നാം ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ചുവെങ്കിൽ इसलिए अगर हम मसीह के साथ मर गए तो ഈ ഭൂമിയിലെ എല്ലാ ഫോഷ്കിനും മരിച്ചിട്ട് हम लोग संसार के लिए मर गए. मतलब क्या? ये संसार का सब प्रकार का झूठ की बातों को, जो ढोंग और झूठ है, उस सब के लिए असत्य है, उस सब के लिए मर चुके हैं हम. ജഡത്തിന്റെ പ്രവൃത്തികളെല്ലാം ഫോഷ്കാണ്. शरीर का जो भी कार्य है वो सब क्या है? सब झूठ है, फोश है वो, मतलब असत्य है वो. നമ്മൾ ഒരാളെ സ്നേഹിക്കുന്നു, हम एक व्यक्ति से प्रेम करते हैं, അത് സ്വർഗത്തിൽ നിന്നല്ല എങ്കിൽ ആ സ്നേഹം ഫോഷ്കാണ്. अगर वो प्रेम स्वर्ग से आया हुआ प्रेम अगर प्रकट नहीं हो रहा है तो हमारा प्रेम झूठ है. അപ്പോൾ നമ്മള് ഒരാള് സംസാരിക്കുമ്പോൾ जब एक व्यक्ति बात करता है, ആ സംസാരം സത്യമാണോ എന്ന് ഗ്രഹിക്കാൻ वो व्यक्ति जो बोल रहा है वो सत्य है क्या नहीं, हमें ग्रहण करने के लिए, समझने के लिए നമുക്ക് എന്ത് വേണം? हमें क्या होना चाहिए? സത്യത്തിന്റെ ആത്മാവ് വേണം. सत्य का आत्मा होना जरूरी है. तो ही सामने बोलने वाला व्यक्ति सत्य बोल रहा है कि नहीं, हम परख सकते हैं. അപ്പോൾ സത്യത്തിന്റെ ആത്മാവ് എന്ത് ചെയ്യുന്നു? सत्य का आत्मा आएगा तो क्या करेगा? സകല സത്യവും നമ്മെ ഗ്രഹിപ്പിക്കുന്നു. वो सब प्रकार का सत्य का बातों को हमें बताएगा और समझाएगा. അതാണ് അഭിഷേകം. वो है अभिषेक. ഇപ്പൊ ഒരു പ്രവാചകൻ വന്നിട്ട് अभी सोचो एक भविष्यवक्ता आया इधर, നിങ്ങൾ ഗൾഫിൽ പോകുമെന്ന് പ്രവചിക്കുന്നു. तुम लोग सब लोग गल्फ में जाओगे, विदेश में जाओगे, धनवान हो जाओगे, ऐसा भविष्यवाणी किया അത് അങ്ങനെ സംഭവിച്ചെന്നും ഇരിക്കാം. और वो बात पूरा भी हो गया, പക്ഷേ സത്യമാണോ? परंतु सत्य है क्या? ഒരു കാരണം क्योंकि भूमि എവിടുന്നാണ് വരുന്നത്? क्योंकि भूमि का बात है, सत्य कहाँ से आया है? स्वर्ग से आया है और हमें स्वर्ग में लेकर जाएगा, स्वर्ग की बातें करेगा. भूमि के बातों में घुमाएगा तो हाँ। भले ही सही हो जाएगा तो भी हाँ। सत्य नहीं है. അപ്പോൾ നമ്മുടെ നാവ് इसलिए हमारा होठ, പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ സത്യം സംസാരിക്കാൻ വേർതിരിച്ചതാണെങ്കിൽ, अगर हमारा होठ पवित्र आत्मा के द्वारा, हम पवित्र आत्मा में हम लोग अलग किए गए हैं, हाँ। पवित्र किए गए हैं, तो നമ്മൾ ആർക്ക് വേണ്ടിയുള്ളവരാണ്? हम लोग किसके लिए जी रहे हैं? യേശുവിനെ സാക്ഷിക്കുവാൻ. यीशु मसीह का गवाही देने के लिए हम अपना होठ इस्तेमाल कर रहे നമ്മൾ हैं. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം വായിക്കുന്നുണ്ട്. यूहन्ना सुसमाचार में पढ़ते हैं, എന്താ വായിക്കുന്നത്? हम क्या पढ़ते हैं? നിങ്ങൾ എന്റെ സാക്ഷികളാണ് എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം തും- യേശുവിനെ സാക്ഷിക്കുക, യേശുവിലാണ് സത്യം എന്ന് പറയുക. तुम लोग मेरे गवाह हो. मतलब क्या? तुम लोग जिधर भी जाओगे, यीशु जो सत्य है और यीशु मसीह में जो सत्य है, उस सत्य का गवाह देने के लिए तुम लोग मेरे चेले हो. അപ്പൊ നമ്മൾ എങ്ങനെയാണ്? तो हम कौन है? സത്യം ക്രിസ്തുവിലായതുകൊണ്ട് क्योंकि सत्य मसीह में है. നാം ക്രിസ്തുവിനെ അവിടെ നമ്മുടെ 123-ാം സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 123-ാം സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 123 भजन संहिता में നാം നോക്കി പാർക്കേണ്ട സത്യമായിരിക്കുന്ന ക്രിസ്തുവിനേക്ക് നോക്കുമ്പോൾ ഒരു ദാസനായിട്ട്, ഒരു ദാസിയായിട്ട് യജമാന്റെ മുഖത്തേക്ക് നോക്കുമ്പോഴാണ് ആ സത്യത്തിന്റെ പ്രസരിപ്പ് നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിലേക്ക് വരുന്നത്. हम लोग एक सत्य के लिए अगर हम लोग गवाह रूप में अगर बना रहना है, एक सच्चा चेला रहना है, तो सबसे पहला एक गुलाम के रीति में अपने आप को नम्र कर कर सत्य कहां पर है वहां पर नजरें रखकर हमें समर्पण करना है, ताकि वो सत्य प्रभा हमारे अंदर आकर हमारे अंदर जीवन और ऊर्जा दे. उस सत्य की ऊर्जा से हम लोग बाहर जाकर सत्य दे सके. അതിന് പറയുന്നത് സ്വർഗത്തിൽ വസിക്കുന്നവനായുള്ളവനെ. इसलिए वो जो स्वर्ग में बसा हुआ है, 123 का पहला वाक्य पढ़ना. ആ, स्वर्ग में विराजमान. हाँ, जो स्वर्ग में विराज, तो पहला वाक्य शुरू कैसा हो रहा है? जो स्वर्ग में विराजमान है, मतलब सीधा सत्य को छुआ उधर. मैं अपनी आंखें तेरी ओर लगाता हूँ. हाँ, എന്റെ കണ്ണ് നിങ്ങളിലേക്ക് ഉയർത്തുന്നു. मैं अपने आप को, मतलब मैं मेरे आंखों को आपके ओर उठाता हूँ. അപ്പൊ എന്താ ഇന്നലെ കാണുമായിരുന്നോ? तो मैं अभी आंखों को ऊपर उठाएगा तो ये दास को कुछ दिखा क्या? ये आंखों से ഇല്ല. कुछ दिखा नहीं, അവന്റെ ഉള്ളിൽ परंतु उनके अंदर ദൈവം ഇടപെടുകയാണ്. परमेश्वर कार्य कर रहा है. അവൻ ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. वो प्रभु से प्रार्थना कर रहा है. എങ്ങനെയാണ് അവൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? किस रीति से प्रार्थना किया? ഒരു യജമാനൻ
ദാസന്റെ മുഖത്തേക്ക് ദാസൻ നോക്കുക. मतलब जैसा एक गुलाम अपना मालिक के चेहरे को देखकर उत्तर के लिए वेट कर रहा है कि बताओ मालिक अभी मैं आगे क्या करूं, वैसा इंतजार कर रहा है, उस रीति से ये दास प्रार्थना कर रहा है. ദാസൻ പറയാണ്, दास कहता है എന്റെ കയ്യിൽ ഒന്നുമില്ല, मेरे पास तो कुछ भी नहीं है ये मालिक, നീ യജമാനാണ്, आप तो मालिक हो, നിന്റെ കയ്യിൽ എന്തുണ്ടെന്ന് നീ കാണിച്ചു തരണം. इसलिए आपके हाथ में क्या है वो मुझे बताओ, നിനക്കുള്ളത് എനിക്കുള്ളതാണ്. जो आपका है वो मेरा है. ദാസന്റെ ജോലി എന്താണ്? मालिक का काम क्या है? യജമാനനുള്ളത് ക്രയവിക്രയം ചെയ്യുക എന്നുള്ളതാണ് ദാസൻ ചെയ്യുന്നത്. मालिक का गुलाम का काम का दास का काम क्या है? जो भी मालिक लाके देगा वो दिया हुआ वस्तु से लेन देन कर कर घर का काम है, जो भी काम रहेगा उसको काम कर रहा है. तो मालिक जो देगा उसी से ही वो दास काम करता है. तो दास का प्रार्थना क्या है? आपका हाथ में क्या है प्रकट कराओ. അപ്പം ഈ ദൈവദാസൻ ചെയ്തത് എന്താണ്? तो ये प्रभु का दास ने क्या किया? അവൻ നോക്കുകയാണ്, वो अपना आंखों को उठाकर देखा. സത്യം എവിടെയാണ്? सत्य कहाँ पर है? स्वर्ग में. ऊपर ഈ है. ദാസൻ അനുഭവിക്കേണ്ട സ്നേഹം ആരിലാണ്? मतलब ये दास ये गुलाम जो प्रेम अनुभव करना चाहिए भूमि में, वो प्रेम कहाँ पर है? ആ, ऊपर है स्वर्ग में. അവൻ അനുഭവിക്കേണ്ട സമാധാനം എവിടെയാണ്? वो दास को शांति है, दुनिया में शांति अनुभव करना है. हाँ. वो शांति किधर है? സ്വർഗത്തിലാണ്. ऊपर है, इसलिए ऊपर देख रहा है. അപ്പൊ അവൻ നോക്കാൻ പഠിക്കുന്നു. तो इसके लिए वो देखने को सीख रहा है. ആരെ നോക്കുന്നു? कहाँ पर किसको देख रहा है? വിശ്വാസ നായകനും. विश्वास का नायक आमेन, और पूरा करने वाला प्रभु यीशु मसीह को देख रहा है. അപ്പൊ സത്യം എവിടെയാണ്? तो सत्य कहाँ पर है? वो मसीह में है, यीशु मसीह में है. അപ്പൊ സത്യം അവനിൽ നിങ്ങൾ കണ്ടാൽ तो अगर हमने सत्य को यीशु मसीह में देख लिया तो അത് നിങ്ങളിലും അങ്ങനെ തന്നെ. आप हमारे अंदर भी वैसे ही हो जाएगा. നമ്മുടെ 45 സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 45 भजन संगीता में हम पढ़ते അവിടെ हैं. 45 സങ്കീർത്തനത്തിൽ നാവ് വളരെ ലാവണ്യമുള്ള ഒരു യജമാനെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. तो वहां पर 45 का 2 में पढ़ते समय में तू मनुष्य की संतान परम सुंदर है, हाँ. तेरे होठों में अनुग्रह भरा हुआ तो देखो यहाँ पर एक ऐसा पुरुष के बारे में बोला गया है जो उसका होठ बहुत अच्छा है. तेरा होठ कैसा है? अनुग्रह से भरा हुआ होठ. അപ്പോൾ ഈ സങ്കീർത്തനം രചിച്ചതാരാണ്? अब ये भजन किसने लिखा? കോരഹപുത്രന്മാർ. कोरे का पुत्र लोगों ने. അവർ എന്ത് കണ്ടു? उन लोग ने क्या देखा? ഈ മനുഷ്യപുത്രൻ ആരാണ്? ये मनुष्य के पुत्रों में वो पुरुष कौन है? കർത്താവായ യേശുവാണ്. मसीह हमारे यीशु मसीह के बारे में. അവൻ ഭൂമി വന്നില്ല, वो अभी तक पृथ्वी भूमि पर आया नहीं, പക്ഷെങ്കിൽ അവൻ ഭൂമിയിൽ വരുന്നതിനെ കുറിച്ചുള്ള ആത്മാവിന്റെ ദർശനമാണ്, ഒരു ആന്തരിക ജ്ഞാനമാണ്. परंतु उन्होंने क्या देखा कि यीशु मसीह आएगा और वो मसीह कैसा रहेगा, दिखने के लिए कैसा रहेगा, उसका होठ कैसा रहेगा करके वो अपने आत्मिक नजरों से देख रहा है. അപ്പൊ അവൻ പറയുകയാണ്, वो कहता है ലോകത്തിലുള്ള എല്ലാ മനുഷ്യരിലും അധികമായ ലാളിത്യവും കൃപയും സ്നേഹവും നിറഞ്ഞിരിക്കുന്ന നാവാണ് നിനക്കുള്ളത്. मतलब वो ये पुरुष को देखकर कहता है कि जगत में से संसार में से भी सबसे अति सुंदर और अति प्रिय और अनुग्रह से भरा हुआ होठ जीव आपका है करके वो ये पुत्र अंगीकार कर रहा है. പ്രവചനത്തിലാണ്, ये भविष्यवाणी का आत्मा में लिख रहा है. ആത്മാവിൽ കണ്ടു ക്രിസ്തുവിന്റെ നാവ്. भविष्यवाणी का आत्मा में उसने यीशु मसीह का रूप को देखा. നമ്മുടെ ഉത്തമഗീതം അതിന്റെ 5-ാം അധ്യായം അതിന്റെ 16-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ श्रेष्ठ गीत में 5 का 16 में हम पढ़ते हैं. सॉन्ग ऑफ सोलोमन 5:16. उसकी वाणी अति मधुर है, हाँ. हाँ वो परम सुंदर നോക്കുക, है. उसका वाणी क्या है? उसका मतलब वाणी मतलब उसके होठ ആ अति मधुर है. എങ്ങനെ കാണുകയാണത്? कैसा है ये? कैसा देखा? होठ को कैसा सुंदर है करके या मधुर है कैसे? होठ को देखकर कैसा रुचि कैसा मालूम पड़ेगा? आत्मा में मालूम पड़ा. അങ്ങനെ പ്രകാശയുടെ എല്ലാ നാവ് എന്തായി തീർന്നു? इस रीति से मसीह जो उसका सत्य है, उस मसीह में जो प्रकाशमय होने वाले लोगों का होठ कैसा रहेगा? इस तरह मधुर और अनुग्रह से भरा रहेगा. അത് നിയന്ത്രിക്കപ്പെട്ടു. मतलब ये क्या हो गया? जो मसीह में जो देखता है वो उनका हो जाता है. അപ്പൊ 45-ന്റെ 1 വായിക്കുമ്പോൾ अभी 45 का 1 में हम पढ़ते हैं भजन संगीता. ഇപ്പോൾ ഇനി ഈ 2-ാം വാക്യത്തിൽ ക്രിസ്തുവിന്റെ ദർശനം കണ്ടിട്ടാൻ പറയുകയാണ്, तो प्रभु के बारे में उसने इस रीति से मनोहर मनुष्य का पुत्र में से एक मनोहर व्यक्ति को देखा करके बोलने के बाद अभी मेरा हृदय क्या हो गया? 45 का 1. मेरा हृदय एक सुंदर विषय की उमंग में उमड़ रहा है, हाँ. जो बात मैंने राजा के विषय में रची है हाँ. उसको सुनाता हूँ. हाँ, मतलब मेरा राजा के बारे में एक कविता लिखने के लिए वो व्यक्ति का हृदय तैयार हो गया. किसका? ये कोरा का पुत्र आत्मा में उसका हृदय क्या हो गया? उमड़ कर क्या एक कविता लिखना. आखिरी में क्या लिखा है? उसका जीव क्या है? എന്റെ നാവ് मेरा जीव സമർത്ഥനായ ഒരു റെഡി പെന്നായി, എന്റെ നാവ് ഒരു പെന്ന് പോലെ एक निपुण लेखक के समान लिखने के लिए तैयार है. Praise the Lord. मैं എന്താണ്? ये कैसा हो गया? 2-ാം വാക്യത്തിലെ കാര്യം കണ്ടു. क्योंकि दूसरा वाक्य में मसीहा को देखा तो उसका जीव क्या हो गया?
तैयार, प्रभु के बारे में लिखने के लिए तैयार हो गया हो। അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് നമ്മൾ സംസാരിക്കാൻ തുടങ്ങിയാൽ നമ്മുടെ നാവ് മാറും. तो एक बात, इसका मतलब एक बात सत्य है, जो कोई भी यीशु मसीह के बारे में बोलने के लिए तैयार हो जाएगा, उसका जबान का बोली रीति बदल जाएगा, वो पुराना मनुष्य का रीति में नहीं बोल पाएगा। സ്നേഹത്തിൽ സത്യം സംസാരിച്ചുകൊണ്ട്, मतलब प्रेम से सत्य से भरकर सत्य को बात किया। അതെവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്? कहां पर लिखा है? സ്നേഹത്തിൽ സത്യം സംസാരിക്കാൻ. प्रेम में सत्य को बात करना है। एफएससी എഫെസ്യ ലേഖനം 4:15 मतलब मेरा हिंदी में वो हाँ। बोलने में गलती सही नहीं हुआ। एफएससी का पुस्तक हाँ। अध्याय 4 में प्रेम में तुम सत्य, प्रेम में 4 का 15। हाँ प्रेम में सच्चाई से चलते हुए हाँ, प्रेम में सच्चाई से चलते हुए हाँ। सब बातों में उसमें जो स्थिर है हाँ। अर्थात मसीह में बढ़ते जाए। അപ്പൊ ആരാണ് സത്യം സംസാരിക്കുന്ന ഈ ഭൂമി? तो ये भूमि में, ये दुनिया में सत्य के बारे में बोलने वाला, सत्य में जीने वाला और कौन है? प्रभु के अलावा। സത്യം സംസാരിച്ചവൻ ആരാകും? मतलब सत्य बोलने वाले कौन रहेंगे? അവൻ പുരോഹിതനാകും. वो लोग फिर आगे चलकर याजक बन जाएंगे। സത്യം സംസാരം ആരാകും? जो कोई अभी सत्य बोलेगा वो लोग आगे चलकर क्या होगा? രാജാവാകും. राजा बन जाएंगे। സത്യം സംസാരം നീ ആരാകും? सत्य बोला तो क्या होगा? നീ ന്യായാധിപനാകും. तू न्याय अधिकारी हो जाएगा। സത്യം സംസാരം നീ ആരാകും? सत्य बोलेंगे तो क्या होगा? നീ ദൈവത്തിന്റെ മകൻ എന്ന് വിളിക്കപ്പെടും. परमेश्वर का बेटा यानी कि पुत्र कहलाया जाएगा। ഒരു വാക്യം കൂടെ, ഒറ്റ ഒരു വാക്യം കൂടെ. बस एक वाक्य और पढ़ के, ദൈവത്തിന്റെ ദാസനായ യെരമ്യാവ് परमेश्वर का दास यिर्मयाह भविष्यवक्ता, ഭയങ്കര സത്യം സംസാരിക്കുന്ന ആളാണ്. वो हमेशा सत्य ही बोलता था സത്യം സംസാരിക്കുന്നതിന് കഷ്ടം അനുഭവിച്ച ആളാണ്. और सत्य बोलने की वजह से अपने ही गांव लोगों ने उसको कष्ट दिया। പക്ഷേ परंतु ജീവിതത്തിലെ ചില സങ്കീർണ അവസ്ഥയിൽ उसके जीवन के कुछ गंभीर विषय जब आया, അദ്ദേഹം സത്യത്തിനെതിരെ സംസാരിക്കാൻ തുടങ്ങി. वो सत्य के खिलाफ बोलने लगा। മനസ്സിലായോ? समझ में आया? ദൈവവചനം വളരെയധികം വായിച്ച സത്യം മനസ്സിലാക്കിയ ആളാണ്. मतलब यिर्मयाह कौन है? परमेश्वर के साथ अच्छे से रिश्ता रखने वाला, हाँ। संगति रखने वाला, हाँ। हमेशा प्रभु का स्वर्गीय ही बातें बोलने वाला, हाँ। स्वर्गीय सत्य बोलने वाला। हाँ। उसके जीवन में पर्सनल जब तकलीफ आया तो എന്നാൽ सत्य के खिलाफ खड़े हो गए हो। ജീവിതത്തിൽ ചില കഠിനാവസ്ഥകൾ വന്നു. जब उसके जीवन में व्यक्तिगत रीति से कुछ कष्ट आया, അങ്ങനെ വന്നപ്പോൾ ऐसा आते समय में അദ്ദേഹം സത്യത്തിൽ നിന്ന് പിന്മാറി वो सत्य से पीछे हट गया, പോഷ്ക്ക് പറയാൻ തുടങ്ങി. झूठ बोलने लगा। അതാണ് നമ്മൾ ആദ്യം വായിക്കും 15 അധ്യായം यिर्मयाह का पुस्तक 15 अध्याय അതിന്റെ 17 വാക്യം. उसका 17 അവിടെ അദ്ദേഹം പറയുന്നത്, उधर कहता है, കളിക്കാരുടെ കൂടെ ഞാൻ ഇരുന്നിട്ടില്ല, टट्टे करने वाले लोगों के साथ मैं बैठा नहीं। ദൈവത്തിന്റെ ഉത്തമമായ പ്രവാചകനായിരുന്നു. वाले ये कौन है? यहोवा परमेश्वर का खास भविष्यवक्ता है ये। ഇതിന്റെ അടുത്ത വാക്യം വായിക്കാം, 18 വാക്യം. 18 पढ़ना। मेरी पीड़ा क्यों लगातार बनी रहती है? मेरी चोट क्यों चोट को कोई औषधि नहीं है? क्या तू सचमुच मेरे लिए धोखा देने वाली नदी നോക്കുക, देखो। जलती समान होगा? എന്റെ ദൈവം ये मेरा परमेश्वर, ചതിക്കുന്ന തോടും तू मुझे धोखा देने वाला नदी के समान പിന്നെന്തായി? रहने वाले जन और सूखने वाले जल के समान है क्या? मतलब प्रभु को बोल रहे हो? സത്യം मतलब किसके खिलाफ हो गया हो? परमेश्वर के खिलाफ सत्य विरोध हो गया हो। നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ उसी हमारे हृदय में ഇത് പറയണ്ട, हम लोग को बोलने का जरूरत नहीं है। നമ്മൾ സത്യം തെറ്റിപ്പോകും. हम लोग जल्दी से सत्य से गिर जाते हैं। നമ്മൾ അറിയുന്നില്ല, നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന അങ്ങനെയൊന്നും ഇല്ല, നമ്മൾ നല്ലവരാണെന്ന്. हम लोग को ये बात का एहसास भी नहीं होता कि कब हम लोग सत्य से गिर गए, क्योंकि हमें लग रहा है मैं एक अच्छा विश्वासी हूँ, पवित्र जीवन जी रहा हूँ, ये कर रहा हूँ, वो कर रहा हूँ बोलकर हाँ। अपने आप को धोखे में रख रहे हैं हम लोग। അപ്പോൾ ദൈവം പറയാണ്, परंतु प्रभु कहता है, परमेश्वर നിന്റെ कहता है, നിന്റെ അധരം ശരിയല്ല, तेरा होठ सही नहीं है, കാരണം എന്റെ അധരം പോലെ അല്ല നിന്റെ അധരം. क्योंकि मेरा होठ के समान जैसा नहीं है तेरा होठ। നേരത്തെ നമ്മൾ വായിച്ചു, पहला हमने पढ़ा 45 സംഗീതത്തിൽ വായിച്ചു. 45 भजन में हमने क्या पढ़ा? ആ കൃതി എഴുതിയ ആള് രണ്ടാം വാക്യത്തിൽ പറയുന്ന രാജാവിന്റെ കൃതി പോലെ നാവ് പോലായി. मतलब वो राजा के लिए एक तैयार लिखा हुआ कविता लिखने के लिए तैयार हुआ। वो क्यों कारण हुआ? दूसरा वाक्य में सभी पुरुषों में एक अति महान श्रेष्ठ पुरुष को देखा, उसके वजह से। അവരുടെ നാവിന്റെ കീഴെ അണലി വിഷമുണ്ട്. तो जो दुनिया के लोगों का खासियत क्या है? उन लोगों का जबान के नीचे क्या है? जहर है, बिच्छू का विष है। അതാണ് നമ്മള് ഈ സീസറിന്റെ എല്ലാ അവരുടെ പൊന്തിയോസ് പീലാത്തോസ് ഇവരെല്ലാം നാവിന്റെ കീഴെ അണലി വിഷമാണ്. तो वही हम लोग कैसर और हेरोद और पिलातोस, ये लोग सबके जीभ के नीचे क्या है? जहर है, विष है। എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ സത്യം മനസ്സിലാക്കുന്നതിലൂടെ അധരങ്ങൾ കീഴെ പാലും തേനും ഉണ്ട്. परंतु प्रभु का सत्य जानकर जीने वाले लोग, जिसका मसीह ही सत्य है, उन लोगों का जीभ के नीचे दूध और मधु है। ഇരമേവ് അങ്ങനെ ആയിരുന്നു. यिर्मयाह भी एक समय में दूध और मधु बोलने वाला व्यक्ति था। അവിടെ വായിക്കും, നിന്റെ വചനം വായിച്ച എനിക്ക് സന്തോഷവും ആനന്ദമാണ്, പാലും തേനുമാണ്. वो ऊपर का वाक्य में पढ़ते समय में कहता है, तेरा वचन को मैं 16 वाक्य में तेरा वचन को मैं खाया और मुझे बहुत खुशी मिला, आनंद मिला।
എന്നാൽ ജീവിതത്തിന്റെ പ്രയാസഘട്ടങ്ങൾ വന്നപ്പോൾ परंतु उसके जीवन में जब व्यक्तिगत रीति से क्लेश और तकलीफ आया तो സത്യം പറയാതെ सत्य के बदले പോസ്റ്റ് പറയാൻ തുടങ്ങി. झूठ बोलने लगा। എന്നാൽ ദൈവം സത്യവനായതുകൊണ്ട് परंतु यहोवा परमेश्वर जो सत्य है, അത് ഉയരത്തിലെ സ്നേഹമായതുകൊണ്ട് और क्योंकि यह परमेश्वर हमेशा स्वर्गीय प्रेम से प्रेम करता है, इसके लिए ദൈവം അവനെ വിളിക്കുകയാണ്. परमेश्वर उसको बुला रहा है, യെരമ്യാവേ हे यिर्मयाह മടങ്ങി വാ. तू वापस आ। तो अगला वाक्य 19 മടങ്ങി വാ. 19 पढ़ना। यह सुनकर यहोवा ने यो कहा, हाँ। यदि तू फिरे हाँ, देखो भला यहोवा परमेश्वर क्यों बोल रहा है? हाँ। क्योंकि यहोवा परमेश्वर एक मनुष्य के साथ बात करते समय में हाँ। मनुष्य का रीति का प्रेम नहीं कर रहा है। हाँ। यहोवा परमेश्वर स्वर्गीय है, हाँ। स्वर्गीय प्रेम से क्या बोल रहा है? हाँ। तू वापस आ। ആ, എന്നാൽ तो മടങ്ങി വന്നാൽ अगर तू वापस आया तो मैं फिर से तुझे अपने सामने खड़ा करूंगा। आमेन। यदि तू अनमोल को कहे और निकम्मे को न कहे, तब तू मेरे मुख के समान കണ്ടോ? देखा, तू मेरे मुख के എന്താ समान, मेरा होठ के समान तू बन जाएगा यिर्मयाह। Praise the Lord. मैं സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കണമെങ്കിൽ യേശുവിന്റെ നാവ് വേണം. प्रियो, अगर हमको आने वाले युग में सिंहासन में बैठा है तो यीशु मसीह का होठ होना बहुत जरूरी है। വിശ്വസ്തനും നീതിമാനും പരിശുദ്ധനുമായ പിതാവായ ദൈവത്തെ ആരാധിക്കണമെങ്കിൽ യേശുവിന് നാവ് വേണം. अगर जो विश्वास योग्य है, पवित्र है, श्रेष्ठ है, वो महान पिता परमेश्वर को अगर हमें आराधना करना है तो हमारा होठ यीशु मसीह का जैसा होना चाहिए। ദൈവം എന്തിനാണ് വിളിച്ചിരിക്കുന്നത്? परमेश्वर ने क्यों हमें बुलाया है? സത്യം സംസാരിച്ചു. सत्य बोलने के लिए। നമ്മുടെ അതരം हमारा होठ, സത്യത്തിന് വേണ്ടി നിന്നാൽ हमारा जीभ अगर सत्य के लिए खड़ा रहा, യിരെമ്യാവിനോട് ദൈവം പറയുകയാണ്, जैसा यिर्मयाह से कहा, നിന്റെ ശത്രുക്കൾ നിന്റെ അടുക്കിലേക്ക് മടങ്ങി വരും. तेरा शत्रु അവിടെ നോക്ക്, ആ तेरे പ്രവചനം നോക്കണം. അവിടെ നോക്കുക, അവിടെ എന്താ വായിക്കുന്നത്? जब नीचे ആ, पढ़ते വായിക്കാം. समय में ആ വാക്യ സത്യം സംസാരിക്കുന്നതിന്റെ ആ അനുഗ്രഹം എന്താണ്? इस रीति से अगर तू सत्य बोलते रहेगा तो उसका फायदा क्या है? वे लोग तेरे ओर फिरेंगे, हाँ। परंतु तू उनकी ओर न फिरेगा। तुझको उन लोगों के सामने पीतल की दृढ़ शहरपना बनाऊंगा। അവർ അവിടെ അതിന്റെ 20 വാക്യം बाकी 20 पढ़ना। मैं तुझको उन लोगों के सामने पीतल की दृढ़ शहरपना बनाऊंगा। हाँ। वे तुझसे लड़ेंगे, परंतु तुझ पर प्रबल न होंगे, हाँ। क्योंकि मैं तुझे बचाने और അങ്ങനെയുള്ള സത്യം പറയുന്ന ഒരു വ്യക്തിയും പരാജയം അനുഭവിക്കത്തില്ല. मतलब इस रीति से हमेशा प्रभु के लिए, सत्य के लिए खड़ा रहने वाले लोग हाँ। कभी भी हार का अनुभव नहीं करेगा। നമ്മുടെ നാവിനെ കുറിച്ചുള്ള ദോഷം നാവ് എന്തെല്ലാം വരുത്തുന്ന അനേക കാര്യങ്ങളുണ്ട് വചനത്തിൽ. हम लोग बाइबल में पढ़ते समय में हमारा होठ हमको क्या क्या नुकसान देगा, जिसके वजह से हमको क्या क्या उसका फल भुगतना पड़ेगा, वो सब बहुत से बातें वचन में लिखा है। അപ്പോൾ അതിൽ നമ്മൾ പോകാതിരിക്കണമെങ്കിൽ, ആ അതിൽ ആകാതിരിക്കണമെങ്കിൽ उस दुर्घटने में ना गिरने के लिए നമ്മൾ 120 സങ്കീർത്തനം വായിക്കുകയാണ്. 120 भजन संगीता में हम पढ़ते हैं, യഹോവേ യാജ്യമുള്ള ആദരങ്ങളെയും വഞ്ചനയുള്ള നാവിനെയും തടുത്ത് എന്റെ പ്രാണനെ രക്ഷിക്കണമേ. वाक्य 2 पढ़े। हे यहोवा, झूठ बोलने वाले मुंह से हाँ। और छली जीभ से मेरी रक्षा कर। हाँ, അടുത്ത വാക്യം, വഞ്ചനയുള്ള നാവേ. तीसरा वाक्य। हाँ हे छली जीभ, तुझको क्या मिले? हाँ, അപ്പോൾ വായിക്കുന്നുണ്ട്, और नीचे नीचे पढ़ते हम देखते हैं, നാവിന് തീ കിട്ടും. तेरा जीभ को आग लगेगा। फिर के- കൂപത്തിൻ കനലും തന്നെ. उसका 4 पढ़ना। फिर के नोकीले तीर हाँ, और झाऊ के अंगारे। अंगारे। हाँ, അപ്പം നമ്മുടെ തീ എങ്ങനെ മാറി? तो हमारा, परंतु हमारे अंदर भी अंगार था, ये आग था, ये कैसा बदल गया? कोट के नीचे क्या है? नरक का आग है। ये नरक का आग कैसा बुझ गया हमारे अंदर? यीशु मसीह ने आकर उसको बुझाया। Praise the Lord. मैं। അപ്പം ക്രിസ്തുവിൽ സത്യമുണ്ട്. इसलिए यीशु मसीह में सत्य है और हाँ। यीशु मसीह ही सत्य है, അവനിൽ സത്യം നമ്മൾ കാണുമ്പോൾ और जो उनमें सत्य है, यीशु मसीह ही सत्य है, ऐसा जो कोई पहचान कर उनको समझ कर ग्रहण करता है, അവൻ വെളിച്ചമാണ്. तो जैसा वो ज्योति है, प्रभु यीशु मसीह ज्योति है, അത് എന്നിലേക്ക് പ്രകാശിക്കുമ്പോൾ तो वो ज्योति हमारे अंदर प्रकाश में होकर അവൻ നീതിയാണ്. वो धार्मिक है, അത് റിഫ്ലക്ട് ചെയ്യും. वो हमारे अंदर प्रभावित होगा, അവൻ സ്നേഹമാണ്. वो प्रेम है। അങ്ങനെ എല്ലാ സ്വർഗത്തിലെ ഗുണങ്ങളും ऐसा स्वर्ग का यीशु मसीह में जितना भी स्वर्गीय गुण है, जो कोई भी यीशु मसीह सत्य देखा तो वो सारा स्वर्गीय गुण हमारे अंदर ट्रांसफर हो जाएगा। Praise the Lord. आमेन। അപ്പോൾ നമ്മൾ സത്യത്തെക്കുറിച്ച് സംസാരിക്കാൻ തുടങ്ങും. फिर हमारा होठ हमेशा सत्य बोलने के लिए तैयार रहेगा। നമുക്ക് യേശുവിനെ കുറിച്ച് പറയാൻ അനേക നാവുകളാണ്. फिर हमारे लिए होठ यीशु मसीह के बारे में बोलने के लिए 1000 जीव हो जाएगा एक ही व्यक्ति का। സ്വർഗത്തിലെ ദൂതന്മാരെല്ലാം നമ്മളെ കാത്തിരിക്കുകയാണ്. യേശുവിനെ കുറിച്ച് Amen. നമ്മൾ പറയുന്നത് അവർ കേൾക്കണം. देखो, स्वर्ग के दूत लोग अभी भी वो लोग इंतजार कर रहे हैं कि ये मसीह लोग जल्दी स्वर्ग में आकर यीशु मसीह का विभिन्न स्वभाव और ज्ञान की बातें हमें बताने के लिए वो लोग वाट जोड़ रहा है। स्वर्गीय दूत लोग നമ്മുടെ हमारा भी इंतजार कर रहे हो। Praise the Lord. मतलब हमारा होठ कितना प्रिय है प्रियो। നമുക്കതുകൊണ്ട്
നാം ആരാധിക്കുന്ന ദൈവത്തെ, इसलिए हम जिस परमेश्वर का आराधना कर रहे हैं, ക്രിസ്തുവിനുമായി ബന്ധപ്പെട്ട് നാവ് യഥാർത്ഥമായി ഹൃദയം ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ട് നല്ല ആ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട നാവിനാൽ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നുവെങ്കിൽ നാം ആയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ് പൗരോഹിത്യത്തിലേക്ക്, രാജ്യത്വത്തിലേക്ക്, ശിഷ്യത്വത്തിലേക്ക്, നമ്മളെ ന്യായാധിപ സ്ഥാനത്തിലേക്ക്. കാരണം സത്യം സംസാരിക്കുന്നതിന് ദൈവം സിംഹാസനം തീരുന്നു. जिस सच्चा परमेश्वर को हम लोग आराधना करने के लिए हम लोग आते समय में यीशु मसीह कौन है, उस सत्य को अगर हम पहचान कर उसी में अगर लिपटे रहेंगे तो ये प्रभु क्या करेगा, हम भले अभी विश्वासी हो लेकिन हम लोग याजकों का समाज बन रहा है, भविष्यवक्ता बन रहा है, राजा बन रहा है. ऐसा प्रभु ने हमारे लिए स्वर्ग में जो जो बातें तैयार करके अधिकार और पदवी रखा है उस सब में बदल जाएंगे यदि आज विश्वास योग्यता के साथ मसीह में थामा रहा तो. പോഷ്ക് പറയുന്ന ഒരു ലോകത്തിൽ हम एक ऐसा दुनिया है जो सिर्फ झूठ ही झूठ बोलता है. ഈ ലോകത്തിന്റെ രാജാവ് സാമ്രാജ്യം ഭരിക്കുന്ന ആരാണ്? സാത്താനാണ്. അവൻ പോഷ്കിന്റെ അപ്പനാണ്. इस पूरा दुनिया को राज और हुकूमत कौन कर रहा है? शैतान. वो झूठों का पिता है. അവന്റെ രാജ്യത്തിൽ വസിച്ചുകൊണ്ട് उसका राज्य में, ये झूठों का राज्य में हम लोग यहाँ पर रहते समय में സത്യം സംസാരിച്ചുകൊണ്ട് हम लोग सिर्फ सत्य बोलकर, Praise the Lord. Praise the Lord, അതാണ് യഥാർത്ഥ സത്യം. वो है सच्चा मंडली. ഇവിടുന്ന് സത്യത്തെ കൊണ്ടുപോകാനാണ് വരുന്നത്. और प्रभु की यहाँ पर आएगा, जब प्रभु आएगा किसको लेने आएगा? सत्य को लेने आएगा. मंडली मतलब सत्य में बने हुए लोगों को लेने आ रहा है. ഹല്ലേലൂയ. आमेन. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. प्रभु हम सबको सहायता करें.